सोलापूर. सोलापूरचं डिस्टन्स किती आहे इथनं? सोलापूर किती किलोमीटर आहे? हा, सोलापूर किती किलोमीटर आहे? 60-65 किलोमीटर आहे, बरोबर. सोलापूर पर्यंत आपण कसं जाणार? बसनी, गाडीनी. किती वेळ लागतो बसने गेलं तर? 1.5 तास लागतो. गाडीने गेलं तर 1 तास लागेल. तुमच्यासारखा फास्ट रायडर असेल तर 1/2 तासामध्ये पण पोहोचेल. मी जर गेलो तर मला 15-20 मिनिट लागतील फक्त. मी त्या स्पीडने जाईल. आता तुम्ही त्या स्पीडने कसं जायचं तुम्हाला सांगतो मी. तुम्ही चॅट जीपीटी यूज करत असताना तुम्हाला ट्रॅफिक कंडिशन माहित. आता आपण लहान शहरात राहतो त्यामुळे ऑब्वियस आपल्याकडे ट्रॅफिक सिग्नल किंवा रस्त्यावर ट्रॅफिक असते असं काही नसते. ज्यावेळेस तुम्ही मेट्रो सिटीमध्ये जातात त्या ठिकाणचे जे सिग्नल असतात का, आता पुण्यामध्ये सुरू केले बघा त्यांनी, पिंपरी चिंचवड नावाचा जो नवीन एरिया आहे डेव्हलप झालेला, चांगला पुण्यापैकी बऱ्यापैकी डेव्हलप झालेला एरिया पिंपरी चिंचवड आहे. त्या ठिकाणी त्यांनी जे ट्रॅफिक सिग्नल लावलेत का ते सगळे एआय बेस लावलेत. एआय बेस म्हणजे काय तुम्हाला मी सांगतो. आता तुम्ही कन्सिडर करा सेंट्रल बिल्डिंगचा एक चौक आहे, बरोबर. सेंट्रल बिल्डिंग पासून थोडं पुढे आलं की प्राणदा नावाचं एक हॉस्पिटल आहे, त्रिमूर्ती किराणा वगैरे. तिथे एक छोटासा मध्ये गल्लीमध्ये रस्ता गेला इथं पल्लीकडच, बरोबर. पुण्यामध्ये अशी भरपूर चौक आहेत. एक चौक इथं आहे, दुसरा चौक इथं आहे, तिसरा चौक इथं आहे. काय होतं की एक सिग्नल सुटलं की 10-15 गाड्या तर पुढच्या सिग्नल जाऊन थांबतात. मग ते पहिलं सिग्नल सुटलं नसल्यामुळे मागं सगळी लाईन लागलेली असेल, मग काय होतं ट्रॅफिक जाम होते. मग ह्याच्यावर सोल्युशन म्हणून एआयने काय केलं माहितीये का, त्यांनी कॅमेरा लावले. आता कॅमेरामध्ये पण स्मार्ट कॅमेरा असं बघा. स्मार्ट कॅमेरा म्हणजे काय, आता माझ्याकडे जो मोबाईल आहे, माझा मोबाईल तिकडे लावलाय, पण आता माझ्या मोबाईलमध्ये मी सेल्फी घेताना असं केलं की लगेच सेल्फी निघतो. ते काय झालं, गेस्चर झालं. आणि गेस्चर काय झालं, स्मार्टली त्यानं वर्क केलं. त्याला कळलं की मनोजने असं केलं म्हणजे फोटो काढायचा आहे, मी असं केलं की ते लॉक होते. आता मी बटन दाबले, बटनला कमांड दिली की लाईट लागली माझ्या मोबाईलवरती. हे काय झालं, स्मार्ट आहे. म्हणजे माणसाने असा प्रोग्राम करून ठेवला. तसं त्या पुण्यामध्ये त्यांनी सिग्नल तसे बनवलेत की त्या सिग्नलवरती कॅमेरा लावलेत. जर पुढच्या सिग्नलवरती ट्रॅफिक असेल तर ऑटोमॅटिक मागचं सिग्नल काय होणार की ते पण लाल दाखवणार आणि थांबणार. आणि पुढचं ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस मागचं चालू होते. आणि तिथं काही ट्रॅफिकवाला किंवा कोण माणूस नसते कॉम्प्युटर टाईप करायला. हे ऑटोमॅटिकली कशावरती होते, एआय वरती होते. आता तुम्हाला मी एक गोष्ट दाखवतो. तोपर्यंत लाईट येईल आपण असं कन्सिडर करू. आपलं म्युझिकल रॅपचा विषय होता, तोपर्यंत तुम्हाला इंटरेस्ट येणार नाही, ठीक आहे. आता एखादं गाणं आहे, तुम्हाला आवडणारं गाण्याचं नाव सांगा कुठलं तरी. सांगा ना, आपण तसंच सेम टू सेम गाणं म्हणू, गाणं घेऊ, त्या गाण्याची स्क्रिप्ट लिहू, एक सिंगरला बोलू, श्रेया घोषालला घेऊ, इकडे कोणतरी अरिजित सिंगला घेऊ, त्या दोघांचं आवाजाचं कॉम्बिनेशन करू. प्रत्यक्षामध्ये दोघं येणार नाहीत, तुम्हाला जोक वाटत असेल पण शेवटी तुम्हाला दाखवेल तोच आवाज आणि ते स्क्रिप्ट. थोडंफार इकडं तिकडं होईल पण तुम्हाला म्हणजे बराबर समजेल की दोघं जण एकत्र आलेत. पण आपण सगळं कॉम्प्युटरवरती करणार आहे. सांगा एखादं गाणं. आपण एक म्युझिकल रॅपचं बघू. तुम्ही हनी सिंगचं म्हणलं होतं ना, एखादं हनी सिंगचं कुठलं गाणं आहे सांगा ना. तुम्ही इंटरेस्ट घेऊन शिका. तुम्हाला मुलांना तर 100% फायदा आहे गोष्टीचा. तुम्ही कमी वापरचाल पण तुम्हाला पण 100% फायदा होईल. तुम्ही चालू करून बघा. सांगा मला एक कुठलं तरी एखादं गाणं सांगा ना तुम्हाला आवडलेलं. आवडलं असेल ना कुठलं तरी गाणं. बरं ठीक आहे, मी माझं आवडतं घेतो, ठीक आहे. किती लोक टायपिंग मोबाईलमध्ये एखादी गोष्ट लिहिताना टायपिंग करतात? टायपिंगला ऑप्शन आहे काय? व्हॉइस टायपिंग. व्हॉइस टायपिंग सगळ्यात जास्त कोण करतात? ज्यांना इंग्लिश टाईप करता येत नाही ते करतात, बरोबर. तसं नाही, ज्यांच्याकडे वेळ कमी आहे ते लोक करतात. आता मी माझ्या मोबाईलमध्ये, इकडं लक्ष द्या मुलं, लक्ष द्या माझ्याकडं, की आता आपल्याला एक गाणं लिहायचंय, एक स्क्रिप्ट बनवायची. स्क्रिप्ट म्हणजे काय, गाण्यामध्ये आता समजा सैराट पिक्चर मधलं एक गाणं आहे, सैराट झालं जे असं गाणं आहे, त्याची जी लिहिलेलं असतं का त्याला म्हणतात स्क्रिप्ट रायटर. ज्याने कोणी गाणं लिहिलेलं असतं, लिरिक्स असते गाण्यामध्ये. लिरिक्स म्हणजे ते कडवे, पहिला कडवं, दुसरं कडवं, त्याचं परत म्युझिक लावलेलं असतं आणि मग ते सुंदर होते शेवटी ऐकताना आपल्याला. आणि आता अरिजित सिंग असेल, श्रेया घोषाल असेल, यांच्याकडे काम यायचं 2029 पर्यंत बंद होऊन जाईल. का तर हे सगळं काम मोबाईलवरती किंवा कॉम्प्युटरवरती होणार आहे. कसं होणार आहे ते तुम्हाला लगेच दाखवतो. आता बघा, आपल्याला एक गाणं तयार करायचंय. गाण्यामध्ये कुठले कुठले, आता मैत्रीवरती आपण एक गाणं तयार करू, लगेचच तयार करू. हा, काय शब्द टाकायचे मैत्रीमध्ये? एक शब्द सांग कुठला तरी, मैत्री शब्द. हा, तुझा एक शब्द सांग बरं. हा, मैत्री, दुसरा शब्द सांग. हा, तुम्ही सांगा शब्द, सांगा ना कुठला तरी. बरं, हा ठीक आहे, ठीक आहे, हा ठीक आहे.
पहिला शब्द मैत्री, ऐका. पहिला शब्द ऐका. पहिला शब्द मैत्री, दुसरा शब्द विश्वास, अजून काय असू शकतो? हा, साथी. अजून पुढे सांगा ना तुम्ही, शब्द सांगा फक्त. आपण त्या शब्दावरून गाणं तयार करायचंय. तुमचे शब्द तुम्हीच सांगायचे, आपण त्याच्यावरून गाणं बनवायचं. मग काय होतं? मैत्री, आपण टाईप करून घेऊ का? हा, मैत्री, विश्वास, साथी, भांडण. भांडण. बर, हा, तसे लोक जरा असे चांगलं आपलं क्वालिटी गाणं बनणार आहे, तर त्याप्रमाणे जरा हा सांगा. साथ देणारा. अजून जीवाभावाचा. अजून मोठ्या भावासारखा, लहान बहिणीसारखा. हा, अजून ऐका रे तुम्ही. हा, पुढे अजून राम लक्ष्मणासारखा. अजून एक सांगा शब्द, आपण कमांड दोन गाणंच बनवून घेऊ. जोडीदार. हा, अजून मुलींकडून सांगा ना काहीतरी, तुमचं पण गाण्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे. That helps to come out of crisis. पण मराठीत सांगा काहीतरी. संकट समयी साथ देणारा. थांबा थांबा. संकट समयी साथ देणारा झाला. अजून मागच्या मुली सांगा सांगा सांगा. लाईट येईल आता, सांगा लवकर. मैत्री. हा, अजून एक सांगा फक्त मुलींकडून. मुलांचे 4 शब्द झालेत, मुलींचे 3 ला टाकलेत मी. एक सांगा कुठला तरी शब्द जो आपण गाण्यामध्ये युज करू शकतो, आणि तो शब्द गाणं म्हणताना येईल. तुम्हाला गाणं पण ऐकायला छान वाटेल. तुम्हाला विश्वास बसणार नाही की आपण आज गाणं बनवलंय. हॉनेस्टला काय म्हणतात? प्रामाणिक. ठीक आहे. आता आपण शब्द कुठले कुठले टाकलेत? मैत्री, विश्वास, भांडण, साथ देणारा, जीवाभावाचा, मोठ्या भावासारखा, लहान बहिणीसारखा, राम लक्ष्मणाच्या जोडीसारखा, जोडीदार, संकट समयी साथ देणारा, प्रामाणिक. हे आपले शब्द आहेत. आता मी चॅट जीपीटी नावाच्या ऍप्लिकेशन मध्ये, इथून पुढे सगळेजण लक्ष द्या. 5-10 मिनिट जातील तुमचे, पण फक्त लक्ष द्या. चॅट जीपीटी मध्ये गेल्यानंतर, हे माझं कुठलंही पेड व्हर्जन नाही, हे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये पण घेऊ शकताय. आणि तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये घेतल्यानंतर मी जे करतो ते घरी गेलं ट्राय करून बघा. आणि ज्यावेळेस तुम्हाला ते सॅटिस्फिकेशन मिळेल ना की आयला केले आणि झाले, माझं गाणं आलंय, त्यावेळेस तुम्हाला लय भारी वाटेल. आता मी इथं 4 शब्द टाकलेत. आता मी ह्याला कमांड दिलोय. कमांड म्हणजे काय? आता मी आज तुमच्याकडे गेस्ट लेक्चर आहे, म्हणजे गेस्ट लेक्चर लावलोय, मी तुमचा गेस्ट आहे आज. मी कुणाला समजा म्हणलं पाटील उठा, तर पाटील उठणारच आहेत. मी बसा म्हणलं तर बसणारच आहेत. म्हणजे मी कमांड दिले, त्यांनी कमांड फॉलो करायला लागलेत माझी. तसं मी चॅट जीपीटीला कमांड द्यायला लागलोय. आणि जसं आता मॅडमने सांगितलं इंग्लिश बोलले, तेवढं मला इंग्लिश परफेक्ट येत नाही, पण मी ऐका, मी घाबरत नाही आणि मी हार पण मानत नाही. इंग्लिश येत नाही तर मी इकडे इंग्लिश ह्या चॅट जीपीटीच्या मदतीने करतोय. आणि एक दिवस नक्कीच येईल की एकदम परफेक्टली. आता मी दुसऱ्या कंट्रीमध्ये जाऊन आलोय, मलेशियामध्ये होतो. सरांनी इंट्रोडक्शन करताना तो पॅसेज मला वाटते सरांकडून राहिला चुकून, पण ठीक आहे मी सांगतो तुम्हाला. तर त्या कंट्रीत गेल्यावर मला बरीच अडचण आली इंग्लिश बोलायला. त्यावेळेस चॅट जीपीटी वगैरे असं काही नव्हतं. त्यावेळेस गुगल ट्रान्सलेटर होतं. मी मराठीमध्ये टाईप करायचो, ते मला ट्रान्सलेट करून द्यायचं आणि दिल्यानंतर मी समोरच्याला बोलायचो. अडचण यायची. आता ते होत नाही. आता तुम्हाला मी पुढचं सांगतो. हे जे आपण शब्द लिहिलेत, मैत्री, विश्वास, भांडण, जोडीदार, राम लक्ष्मण, आता मी त्याला कमांड दिली. आता मी माझी कमांड काय असेल की वरील शब्दांचा वापर करा आणि मैत्रीवरती एखादं गाणं मैत्रीवरच्या गाण्याची स्क्रिप्ट बनवा. हे आपली कमांड असेल. आता मी ह्याला कमांड दिली, वरील शब्दांचा वापर करून मैत्रीवर एक गाणं लिहायचं आहे, त्याची स्क्रिप्ट द्या. मी फक्त त्याला कमांड दिली आणि बटन दाबले सेंडचं. आता किती सेकंड झाले? 1, 2. चालू केलं तर गाणं. हे गाणं लिहिले आता, म्हणजे आपल्याकडे गाण्याची लिरिक्स आली आहे. आले लिरिक्स. आता लिरिक्स मध्ये काय आले? मैत्री ही फक्त नावाची असते, ती विश्वासाची नाती असतात. कधी भांडण होतं, कधी रुसवे फुगवे होतात, पण त्या भांडणामध्येही लपलेला असतो मैत्रीचा विश्वास. तू असतोस जीवाभावाचा, मोठ्या भावासारखा आधार देणारा, लहान बहिणीसारखी काळजी घेणारा, लांब लक्ष्मणासारखी आपली जोडी, एक श्वास दुसऱ्यात असणारी, संकट समयी जेव्हा जग साथ सोडतं तेव्हा खांद्याला खांदा लावून उभा राहतो मित्र, नाही स्वार्थ नाही दिखावा, फक्त प्रामाणिक नातं, विश्वासाचा धागा. मैत्री म्हणजे भांडण करूनही न तुटणारी साथ, मैत्री म्हणजे शब्दांपेक्षा मोठं नातं, जीवाच्या प्रत्येक वळणावर संकटातही हात न सोडणारा तोच खरा मित्र. आता मी तुम्हाला हे जस्ट एक गाण्याची स्क्रिप्ट आहे. आता मी वाचून दाखवली तुम्हाला, तुम्हाला असे फिलिंग नसेल आलं एक वाचलं हे. आता मी ह्याला काय करणार माहितीये का? ह्याला मी सिंगरला देणार. आता तुमच्या आवडीची सिंगर सांगा, एक फिमेलवाला आणि एक मेलवाला.
आता इकडं बघा, हा घेऊ लगेचच घेऊ, सरांची फरमाईश पण घेऊ आपण लगेच. आता मी काय करतोय, लक्ष द्या. लाईट येईपर्यंत मोबाईलवरती करू शकतो आपण हार मानणाऱ्यापैकी नाहीये. जोपर्यंत येत नाही तोपर्यंत करायचं. बाळा लक्ष दे इकडं, तुझ्यावर पण मी स्पेशल गाणं काढलं जाताना. याला कॉपी करायचे आपल्याला. हे बघा इथं कॉपी केलं मी. आता पुढचं, या चॅट जीपीटीने मला स्क्रिप्ट लिहून दिली. आता पुढचं काम काय आहे की मला इथून स्विच करायचं दुसऱ्या ॲपवरती. आणि तुम्हाला एक सांगू का, तुम्ही आता हे हसी मजाक मध्ये घ्या लागलात, घ्या, कारण मी तुमच्यासारखा विद्यार्थी असताना मी पण हसी मजाक मध्ये घ्यायचो. आज मी महिन्याला 2-3 लाख रुपये कमवते फक्त ह्या गोष्टीमधून. आणि माझं हे आहे की ह्या गोष्टी मला कोणी नाही शिकवल्या, मी स्वतः करत करत शिकलो. माझं फक्त एवढं आहे की मी ह्याच्या आधी प्रधानमंत्री कौशल्य विकास केंद्राला पण 1-2दा गेस्ट लेक्चर द्यायला आणि तिथे बराच काळ होतो शिकवायला. इथले बरेच काही लोक ओळखत असतील, तुमच्या इथले जे तुमचे सिनियर विद्यार्थी आहेत ते माझे विद्यार्थी होऊन राहिलेले आहेत, त्यांना पण मी हेच शिकवले. आता काल म्हणजे आधी 2-3 वर्षापूर्वी गोष्टी वेगळ्या होत्या. आता चॅट जीपीटी मागच्या वर्षीपासून त्याने एकदम जास्त मार्केटमध्ये आले. तुमच्याकडं डिग्री असून उपयोग नाही हे सांगण्याच्या आधी सांगतो, तुम्ही कुठलीही डिग्री घ्या, तुम्ही बीटेक करा, एमटेक करा, तुम्ही, मी तर म्हणतो तुम्ही एकदम कलेक्टर लेवलला जावा. पण सध्या पूर्ण जगामध्ये काय चालू आहे तुम्हाला माहिती आहे, ज्या माणसाकडे व्यावहारिक नॉलेज असेल, तुम्ही पुस्तकी नॉलेज घेऊन तुमचा काही फायदा नाही. जोपर्यंत तुमच्याकडे व्यावहारिक नॉलेज आणि तुमच्याकडं जगामध्ये काय सुरू आहे सध्या ट्रेंडिंगला, आपण म्हणू ना का ट्रेंडिंगला, काय सध्या काय सुरू आहे ट्रेंडिंगला, मला उत्तर सांगा बरं. सध्या ट्रेंडिंगला काय सुरू आहे जगात, काय सुरू आहे आता सध्या? हा, युद्ध सुरू आहे, भांडण सुरू आहे, युद्ध सुरू आहे, हे ट्रेंडिंगला आहे. अजून काय सुरू आहे? सोनं. आता मुलींचा आवडीचा विषय सोनं. किती भाव आहे आज? ट्रेंडिंगला आहे सध्या. सोन्याचा भाव कुठे गेलाय. माझं लग्न झालं तर त्यावेळेस लग्नामध्ये मी त्यांना म्हणलं सोनं द्या, तर त्यांनी म्हणले भाव वाढलाय. आता जर लग्न केलं असतं त्यांनी तिथे लग्नच लावून दिलं नसतं माझं. भाव जोकचा पार्ट आहे, पण एक सांगा लागलो तुम्हाला मी, किती भाव वाढलाय आज? 1.5-2. सध्या हा ट्रेंडिंगचा विषय आहे. तुम्हाला ह्या गोष्टी माहित पाहिजे. तुमच्याकडे मोबाईल आहे म्हणल्यावर तुम्हाला सगळं माहित पाहिजे. मी तुम्हाला इथं बसून धाराशिवच्या बस डेपोमधून दुपारी 2 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत कुठल्या कुठल्या बस जाणार आहेत, मी त्याला फोन न लावता इथं तुम्हाला माहिती काढून देऊ शकतो. आपण काय करतो, बस चालली का नाही, बस स्टँडला चक्कर मारून येणार, उगं फिरणार. इथं मोबाईलवर सगळं फ्री ऑफ कॉस्ट मध्ये निघते आपल्याला. ठीक आहे, आता हे पहिला पार्ट झाला. आपल्याला गाण्याची स्क्रिप्ट कोण दिली? चॅट जीपीटीने दिली, त्याला कॉपी केलं. आता पुढे एक वेबसाईट आहे सुनो AI नावाचं, शांत ऐकून घ्या. आणि परत नंतर मी तुम्हाला सांगणार आहे करायला, त्यावेळेस तुम्ही करा. लाईट येईल त्यावेळेस आपण इथं पण करणार आहे. त्याच्या आधी इथं तुम्हाला मी करून ऐकवतो. सुनो AI नावाची एक ऍप्लिकेशन आहे किंवा वेबसाईट आहे, त्याच्यावर तुम्हाला जायचंय. मी मिनिमाइज केलं आणि सुनो AI वर गेलो. ही वेबसाईट आहे फ्री ऑफ कॉस्ट. ही वेबसाईट येणाऱ्या पुढच्या 5 वर्षामध्ये प्रत्येक सिंगरला घरी बसवणार आहे. हे मी म्हणत नाही, हे पूर्ण जगामध्ये ज्या न्यूज चालू आहेत. कारण तुम्हाला मी एक गाणं ऐकवतो आता, पॉलिटिकल गाणं. तुम्ही मला सांगायचं की गाण्याचा गायक कोण आहे. थोडं पॉलिटिकल गाणं आहे ते, कारण ते मीच बनवलं होतं, कारण ते माझं काम होतं त्याच्यामुळं. राजकारणी वगैरे असं काही घेऊ नका. हो, आता हे गाणं आहे का तुम्ही, मला गाण्यातला सिंगर सांगा, गायक कोण असेल, आणि त्याचा ड्रम कसा वाजते, बीट्स कशी वाजते, बासरी कशी वाजते. पॉलिटिकल अँगल आहे, सोडून द्या, मी बनवले म्हणून जस्ट तुम्हाला दाखवतोय. ऐकू येईल सगळ्यांना? ही कुठली पिपाणी होती? ते आवाज सुरुवातीला पिपाणीच येतो ना, ते कुठली होती, त्याला काय म्हणतात इंग्लिश मध्ये माहित आहे का तुम्हाला? मला पण माहित नव्हतं, तरी पण मी गाणं तयार केलं. ऐका पुढे. आता हे तर ड्रम वाजा लागलाय. आता तुम्ही आपण जे गाणं मैत्रीवर तयार केलं का, इथं कोण सिंगर नाही माझ्यासोबत किंवा कोण ड्रमवाला तबलीवाला नाही, तरी पण इथं घेणार आहेत सगळं. फक्त ऐकून घ्या, पॉलिटिकल अँगल सोडून द्या. ही जस्ट तुम्हाला मी का सांगतोय उदाहरण, कारण हे गाणं मी बनवलंय आणि ह्या गाण्यासाठी मी खूप पैसे घेतलेत. इथं कॅमेरा समोर किंवा तुमच्यासमोर नाही सांगू शकत, पण हे तुम्ही सुद्धा बनवून घेऊ शकता घरी बसल्या, त्यासाठी सांगायला लागलं.
कसं वाटतं ऐकायला? चांगलं आहे ना? हे गाणं मी तयार केले आणि खूप भरमसाठ पैशाला विकले. ठीक आहे, आता तुम्ही पण करू शकताय. तर हे गाणं आता कोण आहे सिंगर या गाण्याचा? कोण? शिंदे. अरे वाळांनो, हे एआयचं गाणं आहे. मशीननी बनवले, मशीननी. आदर्श शिंदे नाही, आवाज आला आदर्श शिंदेचा. मशीननी गाणं बनवलंय, मशीन, कॉम्प्युटर, एआय नी बनवलंय. आता तेच आपण तुम्हाला जे म्हणाल का मग अशी मैत्रीला एक शब्द सांगा, त्यासाठी म्हणाल का तर आपण हे बनवणार आहे म्हणून. आता चला पुढे जाऊया आपण. तुम्हाला या लेक्चर मध्ये तुम्हाला असं वाटेल की उठवा कोणतरी स्वप्न पडले मला, हे काहीतरी सांगायला, असं होईल तुम्हाला जाईपर्यंत. आपण कुठल्या वेबसाईट वरती गेलो, सुनो एआय नावाचे, आता तुम्ही काहीच देऊन घेऊ नका, तुम्हाला सगळं सांगतो मी. सुनो एआय नावाची वेबसाईट आहे, त्याची ऍप पण आहे, त्याच्यावर जायचं तुम्हाला, फ्री आहे, सबस्क्रिप्शन नाही, काय नाही. या ऍप वरती गेलोय, तुम्हाला इथं साइन इन करायचंय. साइन इन पण सोपं आहे. तुम्हाला वाटत असेल प्रत्येक वेळेस पासवर्ड टाकायचा आहे, साइन इनला गेलो ते म्हणते की तुमचं ते ईमेल ऍड्रेस पासवर्ड टाका. मी टाकत नाही, मी फक्त क्लिक करतोय बोटाने. हे बघा, गुगल वरती गेलो, मी कधीच टायपिंग करत नाही. आणि तुम्ही पण हे तुमच्या मोबाईल मध्ये दिले सगळं. तुम्ही काय करता, गावभर मेसेज टाईप कर, 4 OTP मागवा, पासवर्ड विसरलेला असते, असं कधीच करायचं नाही. आता मी याला क्लिक केलं, झालं माझं ऑटोमॅटिक लॉग इन झालं. एकच स्टेप मध्ये लॉग इन झालं, ना मला कुठला OTP आला, ना मला कुठलं हे आला. ओके, ओके. तर आता जे नवीन आलेत का, जे नवीन आलेत त्यांना सांगतो, कारण आपलं दुसऱ्या स्टेपला चाललोय. जे नवीन आलेत त्यांना कळणार नाही काय चालू आहे ते. सगळ्यात पहिलं सांगतो की आपण इथं एआयचा वापर कसा करायचा आपल्या डेली लाईफमध्ये, किंवा आपण एआय कसं शिकायचं. कारण सध्या तुमच्याकडे कुठल्याही प्रकारची डिग्री असेल तर बेसिक एआय असल्याशिवाय तुम्हाला जॉब लागणार नाहीत, किंवा तुम्हाला या स्पर्धेच्या जगात टिकायचं असेल तर एआय कसं शिकायचं. त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये घर बसल्या तुम्ही थोडं एक 10-15 मिनिट 1 तास दिला तर तुम्ही सगळी एआय याच्यामध्ये शिकू शकताय. तर त्या संदर्भात आपण इथं एक तुम्हाला सांगतोय. आता तुम्ही जे नवीन आलेत आता, त्यांनी येण्याच्या आधी आमचं काय झालं सांगतो. आम्ही एक गाणं बनवतोय. इथं आमच्याकडे कुठला सिंगर नाहीये, किंवा आमच्याकडे कुठले आर्टिस्ट नाहीयेत, किंवा आमच्याकडे कुठले हे नाहीत, इन्स्ट्रुमेंट नाहीत. तरी पण आम्ही ChatGPTचा आणि एक एआयचा वापर करून गाणं बनवतोय. आणि 2029 पर्यंत तुम्ही जे अरिजित सिंग असेल, श्रेया घोषाल असेल, किंवा जे मोठे मोठे सिंगर आहेत, ऑब्व्हियसली चांगलेच आहेत ते, पण त्यांना सुद्धा काम मिळणार नाही एआय आल्यामुळं. आता तुम्हाला माहित असेल की आधी MSIT करणं कंपल्सरी होतं, बरोबर आहे. आता MSIT जागा कोण घेतली, मोबाईलने घेतली, कारण मोबाईलवरच आपण करतोय. आता आता ह्या मुलीने तर काही जर लिहिलेलं, एवढ्या मोठ्या नोट्स लिहिल्यात, आता ह्या नोट्स जर मला तुम्हाला पाठवायच्यात, आता ही जी हँडरायटिंग बऱ्याच लोकांना कळणार नाही, किंवा काय लिहिलंय, किंवा एवढं फास्टली मला टाईप करता येणार नाही. आधी काय असायचं की समजा ह्याच्या मला नोट्स बनवायच्या, तर मी काय करणार, मी म्हणणार धरा, ह्याने जाणार MS Word मध्ये टाईप करून आणणार, 1 तास 2 तास लागणार आहे सगळ्याला. मी हे अर्ध्या सेकंदात करू शकतो विथ मोबाईल. तुम्ही पण करू शकताय. मी हे करू शकत नाही तर मी एखाद्या मॅडमला बोलायला पण लावू शकतो. मॅडम म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वाली, एआय वाली, की मला वाटलं की सरांना बोलायला लावायचं, तर मी फक्त ह्याचा फोटो काढून पाठवेल आणि पुढच्या काही सेकंदामध्ये ह्या ज्या नोट्स लिहिल्यात ह्या ऑटोमॅटिक बोलायला चालू होतील. म्हणजे तुम्हाला मोबाईल मधून आवाज येईल. आणि त्याला जर थोडं सांगितलं, कमांड दिली की थोडं मला व्यवस्थित समजून सांगा, तर ते व्यवस्थित सांगेल. त्याला अजून कमांड दिली की थोडंसं अजून मला डिटेलमध्ये सांगा, ते अजून डिटेलमध्ये सांगेल. त्याला जर म्हणलात का मला शॉर्ट्समध्ये करून द्या एवढं, ते सगळं तुम्हाला शॉर्टमध्ये, आणि किती वेळामध्ये माहितीये का, अर्ध्या सेकंदामध्ये. तर हेच शिकतोय. त्यातलं पहिलं गाणं होतं आपलं. आता गाणं नवीन आलेले लोक, त्यांना सांगतो आपण गाणं तयार करतोय आता एआय वरून. इथं आपल्या गाण्याची किंमत किती, आपण एक 3 लाखाचं गाणं तयार करतोय आता.
3 लाख रुपयाचं गाणं, हे जर गाणं व्हायरल झालं तर 3 लाख रुपये भेटतील आपल्याला, असं अंदाज समजून चला. आणि आपल्याकडे जे ड्रम, पिपाणी किंवा ते वायलिन किंवा ते पियानो असे जे यापैकी एकही इन्स्ट्रुमेंट नाही, पण आपण काय करतोय, फक्त आपला मोबाईलचा वापर करून करतोय. आणि मोबाईलमध्ये कुठल्याही प्रकारचं सबस्क्रिप्शन नाही, सगळं ओपनली गुगल प्ले स्टोअरवरती फ्री ऑफ कॉस्ट आहे. ह्याचा वापर तुम्ही कधीच केला नसेल. तुमचा वापर मला माहिती आहे, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, फेसबुक, सगळ्या प्लॅटफॉर्म मला फॉलो करा, फक्त वापर करता येतं. तर आता आपण काय करणार आहे माहिती आहे का, की ChatGPTला एक कमांड दिली. कमांड काय दिली, की आम्ही मैत्रीवरती एक गाणं बनवतोय, जे नवीन आलेत का लोक आता, तर आम्ही मैत्रीवरती गाणं बनवतोय. मग त्या गाण्यासाठी स्क्रिप्ट लागेल, लिरिक्स लागतील. मग लिरिक्स आम्ही कशा लिहिल्या, ह्यांना विचारलं, हे म्हणले मैत्री शब्द टाका, ह्यांनी म्हणले विश्वास टाका, ते सर काहीतरी अजून काय म्हणले सर, अतूट धागा, मैत्रीचा अतूट धागा, मी म्हणलं राम लक्ष्मणासारखी जोडी, मित्र 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 म्हणजे. तर ते ChatGPTला दिलं आम्ही एक शब्द आणि त्यांना कमांड दिली की आम्हाला एक स्क्रिप्ट बनवून द्या. तर ChatGPTने आम्हाला गाणं बनवून दिलं. मग ते गाणं काय होतं, लिहून दिलं गाणं. मग ते गाणं त्यांनी असं लिहून दिलं आम्हाला की मैत्री नावाची नसते, ती विश्वासाची नाती असतात, कधी भांडण होतं, असं असं करत करत त्यांनी 1-2 कडव्याचं आम्हाला गाण्यासाठीची स्क्रिप्ट लिहून दिली. आता हे गाणं लिहिलेलं आलंय, आता ते आपल्याला सिंगरला द्यायचंय. सिंगर कोण आहे आपल्याकडं, कोणच नाही. आपल्याला माहिती आहे, समोरच्याला माहिती आहे का सिंगर आम्ही कोण का करतोय ते नाही. आपण कॉपी केलं हे गाणं आणि सुनो AI नावाच्या वेबसाईटवरती गेलो. हे फ्री ऑफ कॉस्ट आहे. आणि ह्याच्यावरती गेल्यावरती हे ॲपचा इंटरफेस आहे. आता लाईट आल्यावर तुम्हाला बऱ्यापैकी समजेल, पण तोपर्यंत थांबायचं नाही म्हणून आपण चालू करतोय. सुनो AI वरती असा इंटरफेस होतो. त्यात एवढं सिंपल दिलंय की तुम्हाला गाणं कुठलं बनवायचंय. मग इथं गाणं कुठलं आलेलं आहे, त्यात तुम्हाला दिलं की गाणं कुठलं बनवायचंय. तर ह्यामध्ये तुम्हाला ते विचारतंय की स्क्रिप्ट अपलोड करा. आता पुढचं तुम्हाला मी ह्याच्यावर दाखवतो. हा, ज्याला दिसत नसेल त्यांनी मला सांगा, मी थोडी मोठी झूम करतो. एक अर्धा 1 तास शांत बसा, तुमचं आयुष्याचं कल्याण होऊन जाईल. तुम्ही आयुष्यभर, तुम्ही जेवढे पण वर्ष जगाल शेवटचे, तेवढे वर्ष नाव काढचाल. कारण हे असलं महत्वाचं आहे की तुमच्याकडे डिग्री असून फायदा नाही, तुम्हाला AI आलंच पाहिजे. आणि बेसिक AI शिकण्यासाठी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट तुमच्या कॉलेजने संधी दिली आहे. मी तर म्हणतो मला 5 लाख रुपये देऊन जरी बोलवलं असतं तर मी आलो नसतो, कारण मी माझं सगळं नॉलेज देऊन चाललोय तुम्हाला. सरांनी रिक्वेस्ट केली म्हणून आलोय. तुम्ही आज बाकीचं काही डोक्यात घेऊ नका, फक्त अर्धा पाऊस तास ऐका आणि परत घरी जा. हे बघा, दिसतं सर्वांना, हे ChatGPTचा इंटरफेस आहे. एक वेबसाईट आहे ChatGPT नावाची. जशी मोबाईलमध्ये ऍप्लिकेशन असते तशी कॉम्प्युटरमध्ये ChatGPT नावाचं हे अशी वेबसाईट येते आणि हे आपण ओपन केली आहे. ह्याच्यामध्ये फक्त तुम्ही लॉग इन केले. लॉग इन करणं गरजेचं असतं. लॉग इन म्हणजे तुमचं ईमेल ऍड्रेस, पासवर्ड किंवा मोबाईल नंबर द्यावा लागतो त्यांना. का द्यायचा, तर तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतात. नाही दिलं तर ते टेम्पररी समजून तुम्हाला फक्त थोडं छोटा मोठा रिझल्ट देऊन हे करतात. आता दुसरी गोष्ट आहे, इकडं मी व्हॉट्सअप ओपन केले माझं. ठीक आहे, इथं मी व्हॉट्सअप ओपन केलंय, इथं ChatGPT ओपन केली आहे. आता मग अशी जे आपण गाणं बनवण्यासाठी शब्द घेतले होते, नवीन आलेले लोक लक्ष द्या, आम्ही शब्द टाईप केले होते. कुठले कुठले, मैत्री, हे बघा, हे मैत्री, विश्वास, भांडण. मैत्री, विश्वास, भांडण, साथ देणारा, जीवा भावाचा, मोठ्या भावासारखा लहान, हे शब्द आहेत ज्या शब्दावर आपण गाणं बनवणार आहेत. तर हे सगळे शब्द आहेत आणि ह्या शब्दावरून आपण एक गाणं क्रिएट करणार आहे. ठीक आहे, इथंपर्यंत समजलं? कुणाला अडचण आहे का? हे कसं केलं विचारायचं, कुणाला विचारायचंय का? मागच्या मुली
2 वर्षानंतर तुम्हाला हे केलं तर पुण्या मुंबईत चांगल्या ठिकाणी जॉब लागेल, नाहीतर मग येणार नाहीये. ठीक आहे. समजलं इथपर्यंत? आपण फक्त शब्द घेतलेत आणि आपलेच का घेतलेत? आपणच गाणं लिहितोय, आपणच बनवतोय आणि आपणच वाजवणार आहे परत. तर हे गाणं, ह्या गाण्याची स्क्रिप्ट तयार झाली. मग मी हे गाणं इथून कॉपी केलं. ओके. 2 नंबरची स्टेप आहे चॅट जीपीटी वर जाणं. मी चॅट जीपीटी नावाच्या वेबसाईट वरती गेलोय. चॅट जीपीटीला गेल्यावर इथं असा इंटरफेस येतो. चॅट जीपीटीला तुम्ही जी कमांड द्याल ती चॅट जीपीटी ती कमांड ऍक्सेप्ट करते. मी चॅट जीपीटीला जर म्हणलं की मला कसं तरी व्हायला लागलं, मला काहीतरी उपाय सांग, ती चॅट जीपीटी काय म्हणलं, खुर्चीवर बसा, सरांना सांगा की काहीतरी ज्यूस आणून द्या किंवा कोणाला तरी मुलाला येऊन हवा घालायला लावा. हे चॅट जीपीटी तुम्हाला असे उत्तर देईल. आता त्यामुळं इथं चॅट जीपीटीला आपण जे शब्द घेतलेत, मैत्री किंवा परत जीवाभावाचा, राम लक्ष्मणाचा जोडी, कारण आपण गाणं मैत्रीवर बनवतोय, मग ते इथं येऊन आपण चॅट जीपीटीला काय करणार आहे, कमांड देणार आहे. कमांड मी काय देतोय तर मैत्री, विश्वास, भांडण, साथ देणारा, जीवाभावाचा, या सगळ्या गोष्टीवर, या सगळ्या शब्दांचा वापर करून मैत्रीवर एक गाणं लिहायचं आहे, त्याची स्क्रिप्ट द्या. बरोबर. म्हणजे मी आता तुम्हाला गाण्याच्या लिरिक्स ज्या असतात त्या कोण कोण करतंय, आता नटरंग पिक्चर होता, त्या पिक्चर मधलं एक गाणं होतं, त्या पिक्चरचे गाणं जे लिहिलेले असतात का, लिहिणारे माणसं वेगळे असतात, गाणारे माणसं वेगळे असतात आणि ऍक्टिंग करणारे वेगळे असतात. बरोबर आहे. मग आता आपण काय केलं, गाण्याच्या लिरिक्स लिहिल्या, म्हणजे गाण्याचे शब्द लिहिले. आकाशवाणीवर कधी ऐकलं असं बघा, ह्या गाण्याचे शब्दांकन यांनी केलेलं आहे, गाण्याला सूर यांनी दिलाय, गाण्याला चालेने लावले, तसं गाण्याचे शब्द लिहिलेत आपण. आता शब्द लिहिल्यानंतर या गाण्याचं स्क्रिप्ट घ्यायची, आपल्या लिरिक्स घ्यायचे. मी याला एक कमांड दिली, इथं टाइम मोजा, फक्त अर्ध्या सेकंदामध्ये गाणं लिहायला चालू केलं. आलं. गाण्याचे शीर्षक मैत्रीची सावली, जीवनाच्या वाटेवर अनेक, आता मग अशी वेगळं दिलं होतं, आता वेगळं दिलंय. बरोबर. तर हे तुमचं अंतरा, म्हणजे हे बघा, हे अंतरा म्हणजे तुमचं पहिलं कडवं, याने सगळंच दिलंय. जीवनाच्या वाटेवर अनेक माणसं भेटतात, पण काही नाती अशी असतात जी रक्ताची नसली तरी मनाने जोडलेली असतात, ती म्हणजे मैत्री. बरोबर आहे का नाही? म्हणजे मी ह्याला फक्त शब्द दिले होते, त्या शब्दावरून ह्याने चक्क गाणं लिहिलंय. आता ह्या गाण्यामध्ये फिलिंग आहे का? मी वाचून दाखवते, तुम्हाला वाटतंय का की ऐकावं म्हणून? मला बिलकुल नाही. हेच जर वाक्य मी एखाद्या सिंगरला दिलं तर, चला देऊन बघू आपण. हे फ्री आहे बरं का सगळं. आता इथं मी हे गाण्याची सगळी स्क्रिप्ट आली माझी. ठीक आहे. मी हे स्क्रिप्ट आली आहे. आता मला गाणं एका पॅरेग्राफ मध्ये पाहिजे. मग तुम्हाला जर म्हणलं मी की एका पॅरेग्राफ मध्ये घ्या, तुम्ही कसे घेणार? एक एक ओळ टाईप करणार, किती वेळ लागणार? किंवा कोणतरी म्हणेल वही पेन घेऊन बसतो लिहायला, किती वेळ लागेल? किती वेळ लागेल? भरपूर वेळ लागेल. हे अर्ध्या सेकंदामध्ये करायचं. आता ह्या गाण्यामध्ये मला काय नाही पाहिजे, हे आउटरो म्हणजे गाण्याचा सूर, हे ब्रिज म्हणजे गाण्यामधलं आवाजाचं, कोरस म्हणजे गाण्याला म्युझिक दिलेलं, हे जे हे आहेत का, ह्यांनी आपल्याला सांगितलं की इथं कोरस पाहिजे, इथं हे पाहिजे. म्हणजे मी बोलताना आता विद्यार्थ्यांशी बोलतोय तर माझा स्वभाव नम्र पाहिजे. मी घरी बोलताना माझा स्वभाव कसा पाहिजे की एकदम फ्रीली पाहिजे. बरोबर. तसं ह्याने तिथे लिहिलंय. मग मला हे नाही पाहिजे, मला फक्त गाणं एका पॅरेग्राफ मध्ये पाहिजे. तर मी एक कमांड लिहिणार. काय कमांड लिहिणार? आता जर मी टाईप करायला गेलो इथं तर मला टाईप करायला पण बराच वेळ लागेल, म्हणून मी टाईप नाही करणार. मी काय करणार, सरळ माझा मोबाईल घेणार आणि मी व्हॉइस कमांड मध्ये येऊन एक कमांड देणार, वरील सर्व मजकुराचा एकाच पॅराग्राफ मध्ये द्या. ठीक आहे. मी ह्याला एक कमांड दिली, ती कमांड आता मी तर टाईप करत नाही, मी मोबाईल वरून व्हॉइस टायपिंग करतोय आणि इकडे माझ्या व्हॉट्सअपला येते. इथं व्हॉट्सअपला आली आहे, मी हे कॉपी केलं इथलं सगळं. आता चॅट जीपीटी मध्ये येऊन त्यांना सांगतो की मला हे सगळं एकाच पॅराग्राफ मध्ये द्या. एंटर दाबलं, आलं सगळं एका लाईनीमध्ये. हे का केलं मी, तर मला गाणं बनवायला सोपं पडतंय. बरोबर. ह्या स्टेप पर्यंत कुणाला समजलं नाही असं कोण आहे का? सर्वांना समजलंय. एका ह्याच्यामध्ये आलंय, मी इथून कॉपी केलंय. म्हणजे आता आपल्याकडं गाण्याचे स्क्रिप्ट आलेली आहे, लिरिक्स आलेली आहे. आता आपल्याला प्रत्यक्षात गाणं बनवायचंय. तर मग आपण काय करणार, मग सुनो AI नावाची वेबसाईट आहे, गुगलवर टाकल्यावरती अशी सुनो AI नावाची एक वेबसाईट ओपन होते. ही वेबसाईट आहे, ही फ्री ऑफ कॉस्ट आहे. याच्यावर तुम्हाला जायचंय. ह्या वेबसाईट वरती गेल्यानंतर हे असा इंटरफेस येतो. आता ह्याच्यामध्ये मी माझे आधी काही गाणे बनवलेले असतील ते तिथं आले असतील. ठीक आहे. तर हा इंटरफेस आहे. ह्याच्यामध्ये मला इथं
हे सगळे खालचे गाणे आहेत जे कोणी कोणी बनवलेले असतील ते. हे तर मध्ये मला इथे क्रिएटमध्ये जायचं आहे. आणि तुम्हाला मी एक नाव सांगत नाही त्या माणसाचं, पण मी सांगतो मागच्या आता ZP मध्ये इलेक्शन होतं बघा, जिल्हा परिषदचं. मी अनेक उमेदवारांचे तुम्ही तुमच्या खेड्यापाड्यामध्ये ऐकले असेल बघा, रिक्षावरचे भोंग्यावरचे, ते सगळे गाणे मी बनवले. धाराशिवमध्ये एक जवळपास 60 ते 65% जे गाणे लागले होते रिक्षावरती ते सगळे मी बनवले. आणि इथं मी सिक्रेट रिव्हील करतो की माझ्याकडे एक पण सिंगर नव्हता, मी सगळं रोबोटनी बनवलंय, म्हणजे हे कॉम्प्युटरवर बनवलंय. आणि हे तुम्हाला बनवता येतं, आणि हे तुम्हाला पण बनवता येतं, आणि त्यातून मी भरपूर पैसे कमवले. आणि ही का माझ्याकडे टेक्नॉलॉजी आहे तर मी करणारच, तुम्हाला शिकवते, कारण तुम्ही पण करा. उद्या उठून तुमच्या प्रत्येकाच्या घरी काहीतरी बिझनेस असेल, वडिलांचा काहीतरी बिझनेस असेल किंवा कोणाचं काहीतरी असेल, त्याची मार्केटिंग तुम्ही स्वतः करू शकता ना शिकल्यानंतर. त्यासाठी हे महत्वाचं आहे, हे बेसिक आहे, लय बेसिक आहे. लहान लेकरू पण त्याला पण सांगितलं तर ते व्यवस्थित करेल. ठीक आहे, मग इथं आपण क्रिएट वरती आलो. आता आपल्याला गाणं बनवायचंय. मग क्रिएट वरती आल्यावरती काय म्हणते, सॉंगचं डिस्क्रिप्शन द्या. इथं बघा, सॉंगचं डिस्क्रिप्शन द्या, म्हणजे सॉंग मध्ये काय असलं पाहिजे. इकडं आहे ऍडव्हान्स ऑप्शन. हे ऍडव्हान्स ऑप्शन मध्ये काय आले, लिरिक्स. मग मी ते लिरिक्स कॉपी पेस्ट केली इथं त्या गाण्याची पूर्ण. नंतर मी इकडे आलो सिम्पल मध्ये, ते म्हणते सॉंगचं डिस्क्रिप्शन द्या. मग गाणं कसलं बनवायचं आपल्याला, गाण्यामध्ये सूर बीर कसा पाहिजे सांगा ना तुम्ही आता. लाऊड पाहिजे, मोटिवेशनल पाहिजे, इन्स्पायरिंग पाहिजे, हर्ट टचिंग पाहिजे. अरिजित सिंगची तर एकदम हर्ट टचिंग असते, बरोबर. मोटिवेशनल गाणं कोणाचं असतो, मोटिवेशनल गाणं कुठलं एखादं सांगा बरं मला. असं गाणं ऐकल्यानंतर अंगामध्ये पावर येते, देशावरचं गाणं, बरोबर. तर आपण त्या गाण्याला थोडंसं मोटिवेशनल टाईप मध्ये करणार आहे. मग इथं लिहायचंय आपल्याला. आता हे तुम्हाला विचारते बरं का, इथं मी म्हणलं का सॅड लिहा, मग ते तुझा मित्र बनवायमध्ये गारव्यासारखं येईल, एकदम असं ऐकल्यावर माणसं रडतील तसलं गाणं येईल. आणि तसं पण होतंय बरं का. मग आपण काय करणार इथं, हॅपी मूड, हो, मराठी लाऊड, असं म्हणजे हे तुम्हाला टाकायचं बरं का. तुम्हाला गाणं कसं बनवायचंय त्याप्रमाणे तुम्हाला करता येते. तुम्ही जर म्हणलं का मला गाणं एकदम दर्दभर बनवायचंय, कुमार सानू, अरिजित सिंग, तसं पण करता येते. ह्या गाण्याला तुम्हाला तसं पण कन्वर्ट करता येते. तुम्ही सांगा अजून गाणं कसं पाहिजे, एनर्जेटिक पाहिजे, बरोबर. इथं लिहा तुम्ही एनर्जी म्हणून लिहा कॉमधून. ओके, बस एवढं सिम्पल. 3 गोष्टी टाकल्या की मला गाणं थोडं लाऊड पाहिजे, एनर्जी वालं पाहिजे, फ्रेश मूड वालं पाहिजे. आता मी खाली काय करेल, सिम्पल एवढंच होतं. आता मी क्रिएट करेल. आता हे तुमचं गाणं क्रिएट व्हायला चालू झालं. आता काही सेकंदामध्ये तुमचं गाणं बनेल. आणि ह्याला आपल्याला आपण घ्यायला पैसे नाही भरले किंवा काही नाही केलं, फक्त तुम्ही हे असं क्रिएट करू. आता फक्त गाणं बनलंय, तुम्ही उद्या ऍडव्हर्टाइजमेंट बनवू शकता अशीच. टीव्हीवरती पार्लेजी येते बघा, पार्लेजीवाली ऍड येते, अजून कुठल्या येतात ऍड, कुठल्या पण येतात. त्या सगळ्या ऍड काही रिअल नसतात, त्या असं बनवलेलं असते. मला परवडणार आहे का की तुमच्यासाठी लेक्चरसाठी मी त्या अरिजित सिंगला फोन करेल आणि त्याला म्हणाल भाऊ मला गाणं बनवून दे, देईल का तुम्हाला बनवून गाणं. इथं मग बघा, मला त्या गाण्याचे 2 व्हर्जन दिलेत त्यांनी. गाण्याचं टायटल दिले धमाल झालं, गाण्याचं नाव दिले त्यांनी धमाल झालं रे म्हणून. आणि 2 गाणे तयार व्हायला लागलेत. ओके, काही सेकंदामध्ये गाणं तयार होईल. तुम्हाला वाटलं का सर हे आवडणं गेले बदला, तर ते तुम्हाला 10 ऑप्शन देते आणि सगळं फ्री मध्ये. मग तुम्हाला जोपर्यंत आवडणार नाही तोपर्यंत त्याला चेंज करत राहा. हे आता आपलं गाणं चालू झालंय. आवाज प्ले नाही झालं. सर्व विद्यार्थ्यांनी नावाने टाकायचं. तुमचा PRN नंबर असेल तर PRN नंबर टाकायचा, त्याला माहित असेल नसेल तर पुन्हा येऊ. स्टुडंटने साइन करायची, 2 ठिकाणी साइन करायची. कंबाईन एक 2 ठिकाणी नाही, 2 ठिकाणी त्यांना एक इथून चालू
पीआर नंबर माहित असेल तर पीआर नंबर टाका. आपल्याला माहित असेल PR नंबर. हा ठीक. हा परत ती प्रोसेस केली आपण. काय केलं की तुम्हाला गाणं एनर्जेटिक पाहिजे, थोडं चांगल्या मूड मधलं पाहिजे, फ्रेश मधलं पाहिजे, म्हणून आपण त्या गाण्याला परत एक कमांड दिली आहे. ज्यांनी साईन झाली असेल त्यांनी मागं द्या, एकानेच फक्त साईनकडे लक्ष द्या, बाकीच्यांनी इकडे बघा, कारण हे परत नाही येणार तुम्हाला आणि हे खूप चांगलं आहे. आता इथं आपण गाणं दिलं होतं बनवायला, स्क्रिप्ट पण आपणच लिहिली होती, शब्द तुम्हीच दिले होते, गाणं बनवून रेडी झालंय आपलं. गाणं वाजवतो मी. होती गिटार आपल्याकडं. मैत्री ही जीवनातली खूप सुंदर विश्वासांची नाव. पण आधार तोच हातात. आता इथं ट्विस्ट बघा. आता हे गाणं आपण लिहिलं होतं बरोबर, आपण शब्द दिले होते, आपण त्याला सांगितलं. आता त्याचं लच ल व्हायला लागले, म्हणजे ते सिंगर त्याला पण बदलता येते आपल्याला. तुम्हाला हा असं ते एकदम साधं वाटत असेल, एकदम धडाकेबाज म्हणलं की त्यात 2-3 कमांड दिले ना, गाणं बदलते. आता मी गाणं बदलून दाखवतो तुम्हाला. खाली वेगळं आलंय. बरोबर आहे. आता हे काय दाखवायला लागलं तुम्हाला मी, की हे सिंपल मूड मधलं आलंय. एनर्जेटिक मूड मधलं म्हणलं की आता कालच एक हे धाराशिवची ओळख म्हणून आम्ही कालच एक तयार केलं होतं, आणि असंच एक जस्ट सिंपल म्हणून आम्हाला इंस्टाग्रामसाठी एक रील अपलोड करायचा होता, त्यासाठी बनवलं होतं. तर ते बी गाणं ऐका तुम्ही. हे जे म्युझिक आहे का मागचं, हे सगळं AI ने दिलेलं आहे. आई तुळजा भवानीचा दरबार गड किल्ल्यावर पहाटेच्या आरतीत धुसर धुक्यात स्वर अंगाच्या समजलं की आपण इथून आता ह्याला मी इथंपर्यंत सांगितलं, तुम्ही घरी गेल्यावर हे ट्राय करायचं. हा झाला आपला पहिला पार्ट. दुसऱ्या पार्ट कडे AI मध्येच. हे समजले तुम्हाला? सिंपल सोपं आहे. हे लेक्चर झाल्यावरती स्वतः लाईफ मध्ये, कारण तुमचं आताशी किती वय बाळा तुझं? वय 18. बरंच लांब जायचं तुम्हाला, आणि तोपर्यंत तुम्ही जर हो डाउनलोड करून ऐकू ना आपण पूर्ण. हो ऐकूया. आणि दुसरी गोष्ट, आता हे तुम्हाला मी सांगितलं की आता तुमचं 18 वर्ष आहे, तुम्हाला पुढे जॉब करायचा असेल तर हे येणं कंपल्सरीच आहे. हे म्हणून हे नाही बरं का, तुम्हाला सगळ्या गोष्टींमध्ये AI वापरता आलं पाहिजे. आणि तुम्हाला ते AI आता दुसरं काय करणार आहे मी, ह्या मुलाला पुढे बोलणार आहे, त्याचा एक नॉर्मल फोटो असेल, त्याला ताजमहलाच्या मागे उभा करणार आहे आणि तो ताजमहलासमोर चालणार आहे. हे AI ने होणार आहे. किंवा तुम्ही मला सांगायचं कुठं चालवायचं, त्याला चंद्रावर चालवायचं, चंद्रावर चालूया आपण. तिकडे इस्रायल मध्ये युद्ध सुरू आहे, तिकडे तर आर्मीवाला ड्रेस घालून पाठवूया. म्हणजे हे तुम्हाला ऐका ना, हे कुठे यूज होतंय? VFX कधी ऐकले तुम्ही? मागचे लोक VFX ऐकले का? काय असतं VFX? बाहुबली बघितलंय? ते बल्लाल देव त्या गेंड्याला असं करून अडवते बघा बैलाला. खरं वाटतंय का तुम्हाला ते? हा, ते बाहुबली असा डोंगरावर चढतोय एकदम, ते पळत पळत. हे सगळं VFX केलेलं असते. आता मी इथं उभारलोय, समजा VFX, तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. VFX म्हणजे काय असते? व्हिज्युअल ग्राफिक्सचा एक इफेक्ट दिलेला असतो. त्या इफेक्ट मधून काय पण करता येते. तुम्ही जादूचे शो बघितले असेल, मी असं केलं की ते हातातून तसलं फुलझडी आली. मी आता असं करतोय पण येणार नाही, पण मी आता असं करून व्हिडिओ काढला तर खरंच कबूतर येईल इथं त्या व्हिडिओमध्ये. तर हे सगळं तुम्हाला AI ने करता येते. तुम्ही AIच्या अनेक गोष्टी नेटवरती बघितल्या असतील, इंस्टाग्रामच्या रीलवरती बघितल्या असतील, तर त्या क्रिएट कशा करायच्या चांगल्या. आता चांगल्या वेळी म्हणजे कशा, तुम्हाला एखाद्या प्रोडक्टची मार्केटिंग करायची आहे. मग आता तुम्हाला तुमच्याच कॉलेजची मार्केटिंग करायची आहे. तुम्ही काय सांगणार की माझं कॉलेज चांगलं आहे, स्टाफ चांगले आहेत,
आम्हाला मनोज सरांसारखे लेक्चर, त्यांच्यासारखे भारी भारी लेक्चरला बसवलं, आम्हाला शिकायची संधी दिली. तुम्ही सांगाल का नाही हे बाहेर? बरोबर, हे तुम्ही माउथ पब्लिसिटी कराल. पण ज्या वेळेस तुम्हाला जर AI येत असेल तर त्याच गोष्टीला तुम्ही क्रिएटिव्हिटी करसाल काहीतरी. तशीच एक क्रिएटिव्हिटी करू आपण. आता मग अशी तुम्हाला 3 मुद्दे सांगितले होते. गाण्याचा मुद्दा क्लिअर झालाय. सर म्हणले गाणं पूर्ण ऐकवा. तुम्हाला मी डाउनलोड करून ती फाईल देतो, कारण ते गाणं पूर्ण 3-3 मिनिटाचे गाणे आहेत. हे झालेले, हे बघा, हे 3 मिनिट 26 सेकंद, 3 मिनिटं. एकच ऐकू, 3 मिनिटाचं. तुम्ही पण थोडंसं आमची एक request आहे, sir. हा बोला ना. आता तुम्ही जे बाकीचे जे सोशल मीडिया वगैरे जेवण ना इस्रायलवर तसं नको. आपल्या ऍडव्हान्स कॉलेजच्या काही प्राध्यापक हो, हो. बसतील. ते त्यांचा इंटरेस्ट यावा का, त्यांचा इंटरेस्ट यावा म्हणून त्यांना सांगितलं. सगळं फुलून झालंय हास्याचे फकाटे आज मन धडाके वाजले. सॉरी, मैत्रीचा धागा नावाचं गाणं आहे हे वालं. मग अशी आपण बनवतो, गिटार नव्हते आपल्याकडं. मैं तेरी जीवनातली खूप सुंदर विश्वासाची नाकरी मुखरी हास्याचा पाऊस मनावर कधी तू रोषातो मी बोलून जातो मक्षा. 2 कप्यात लगले झाले पण आतमध्ये एक धागा का मेटेच्या धागा तुटत नाही जीवाच्या बंधन घेऊन नाही. आता इथं थोडं गाणं ते मराठी शब्द असल्यामुळं, हिंदी सिंगरने गायल्यामुळं ते तुम्हाला ते, पण 2-3 वेळा त्याला प्रॉन्ट दिला ना तर ते एकदम प्रॉपर. मग अशी कसं दाखवलं तुम्हाला ऐकवलं गाणं मी, ते प्रचारगीर त्याप्रमाणे होतंय ते. तो असलास तरी जगवात तरंगाई. मी असलो की तुझ्या हाताने सगळ्या गाना कधी सुटत नाही सुख दुःखात सोबताची साक्षीदारी. आता ह्याच्यामध्ये एक तुम्हाला अपग्रेड करून दाखवतो. आता इकडे मला एक ऑप्शन भेटलंय. या ऑप्शन मध्ये आपण आता हे एकदम सिम्पल वालं होतं, ह्याला थोडं असं ड्रम वालं केलंय आणि सिंगरच बदललाय आपण. ते आपला जो अर्धी सिंग होता तो ल करतोय म्हणून आपण सिंगरच बदललाय. आता सिंगरला आपण फिमेल घेतलंय. आता फिमेलचा आवाज बघा तुम्ही, इथे त्यांना क्रिएट केलंय त्या गाण्यामध्ये. आता इथं सगळे ऑप्शन आहेत तुम्हाला. गाणं कुणाकडून गाऊन घ्यायचं तुम्हाला, मुलीकडून म्हणजे मुलीच्या आवाजामध्ये हवंय की जेंट्सच्या आवाजामध्ये हवंय, ते सगळे. आता इथं क्रिएट केलंय, हे बघा गाणं पण सुरू झालं. आता हे मुलींच्या मैत्रीवरचं गाणं आलंय, 2 मैत्रिणीवरचं गाणं. बदललं का आता? आला एनर्जी मूड वेगळा. खूप सुंदर आणि विश्वासाने बांधलेली नाती असते या नात्यात कधी कधी डोळ्यात हसणार पण विश्वासाचा गाठला कधी तुटत नाही जीवाभावाचा सोबती. म्हणून मित्र आपला सुख दुःखात नेहमी सोबत असतो कधी मोठ्या भावासारखा. आदराला देणारा असतो तर कधी लहान बहिणीसारखा. चिपळ्याला असतो राम लक्ष्मणासारखे. आले सगळे शब्द आपले आपण लिहिलेले. राम लक्ष्मणाला मैत्री सरांनी सांगितलेलं एक ते सेंटेन्स आलं. सगळे शब्द आपले घेऊन इथं तुम्ही काही शब्द टाका, म्हणजे काही म्हणजे तुम्हाला ज्यावर गाणं बनवायचं आणि ते गाणं तुम्हाला बनवून देईल. हे आहे AI. आता सेकंड, आपला पहिला मुद्दा काय होता, मी 3 मुद्दे सांगितले लाईट नसताना, हा एक झाला. दुसरा कुठला होता? फोटो पासून व्हिडिओ तयार करायला. ठीक आहे. आता बघा इकडं तुम्हाला सांगतो मी, तुम्ही VFX, मी आता सांगत होतो तुम्हाला, बाहुबली पिक्चर असेल किंवा
टर्मिनेटर तसले इंग्लिश पिक्चर असं बघत असले ते विमान उडवलेले किंवा हे केलेले. तुम्ही आता इराक आणि ह्या दुबईचं युद्ध चालू आहे सध्या, तुम्ही अनेक फेक व्हिडिओ बघितले असतील की त्या बुर्ज खलिफावर विमान जाऊन पडले. प्रत्यक्षात तसं काहीच झालेलं नाही. ते सगळे एआयनी बनवलेले व्हिडिओ आहेत आणि लोक एआयनी व्हिडिओ दोन कामासाठी बनवतात, एक तर फ्रॉड आणि दुसरं काहीतरी टेक्नॉलॉजी किंवा काहीतरी त्यांना अर्निंग येते म्हणून. तर हे सगळे व्हिडिओ फेक होते आणि ते सगळे एआयनी बनवले होते. आता पिक्चर मधले जे व्हिडिओ असतात का, त्या पिक्चर मधल्या व्हिडिओमध्ये VFX वापरतात. VFX म्हणजे हिरवा कपडा लावलेला असतो. त्या हिरव्या कपड्यावर माहिती आहे ना तुम्हाला हिरवा कपडा वगैरे. तर तुम्हाला मी आता एक डेमो करून दाखवतो ग्रीन स्क्रीन काय असते. तुम्ही बातम्या देणाऱ्यांना बघितलंय का? बातम्या देणारे जे अँकर असतात, बातम्या ऐकल्यात कधी मॅडम? बातम्या ऐकल्यात ना? बातम्या देणारे कोण असतात? अँकर असतात. तुम्हाला कोण माहिती आहे? एखाद्या अँकरचं नाव सांगा मला. ज्ञानदा कदम माहित असेल तुम्हाला? काय सांगशील ज्ञानदा? माहिती आहे? बघत नाही का सोशल मीडिया तुम्ही? ज्ञानदा कदम ते अँकर म्हणजे बातम्या देणारी. बरं कोण माहिती आहे तुम्हाला दुसरी? बरं हो ज्ञानदाच माहित असेल तुला. अजून अरे बातम्या बघत नाहीत का टीव्हीवरती? झी न्यूज, आज तक. तो ओरडून ओरडून कोण देतो बातम्या? अर्णव गोस्वामी. बातम्या बघत नाहीत का? काय बघतात? बातम्यामध्ये एक स्टुडिओ केलेला असतो बरोबर. बातम्या बघताना माग 4-5 स्क्रीन लावलेल्या असतात बघा. टीव्ही असतात, इकडे काहीतरी वेगळं दाखवलेलं असतं, तिकडं बघा हे असं. हे म्हणतोय मी. होली के रंग अनेक बरखान सबका खींचे एक खेलम खेली के पिच भी खंडाई के साथ मिठाई. हे सगळं एआयनी बनवलंय बरं का तुमच्या माहितीसाठी. तुम्हाला हे माहित पण नसेल की तुम्हाला वाटतं खरा खरा ऍक्टर आहे. कोण नसते खरं, सगळं एआयनी बनवलेलं आहे. मिठाई से अलग कुछ आई लाल हरा गुलाब पर फिर मांगे गोल्डन जनाब. You don't need a second job. You just need to learn how to talk to AI. Let's be real. बघा Most people जाहिरात पण एआयची आली. use ChatGPT like it. जब ये सवाल पूछते कि भाई रेडार मिडिल ईस्ट में क्या कर रहे हैं, तो क्या वहां पर रेडार नहीं होने चाहिए थे? अमेरिका ने क्या गलत किया था? देखिए अमेरिका ने कई जगहों पर वहां पर अपने डिफेंस सिस्टम्स भी लगा रखे हैं, अपने फ्लीट्स के आप कह सकते हैं कि बड़े बड़े शिप्स वहां. घूमती गेम चले. हे बघा ती अँकर दिसते का तुम्हाला? अंजना ओम कश्यप नाव आहे त्या अँकरचं, न्यूजवाली. ती माग मी कसं उभारलं इथं तसंच ती मागं भिंतीपाशी उभारली. भिंतीचा कलर हिरवा आहे आणि ती दिसते तुम्हाला अशी फक्त टेबलासमोर. पण ज्यावेळेस तुम्ही बातम्यात बघताय का मागं वेगळं असतंय. मागं कसं असतं माहितीये का तुम्हाला? हे बघा हे असं असतं. सवाल यही है कि ईरान में अब खलीफा राज या फिर चलेगा ट्रम्प कार्ड. नमस्कार. हा कुठे बसले तिनं? इराणमध्ये गेलेत का? नाही, ते बसलेत स्टुडिओमध्ये आणि बॅक साईडला पडदा आहे ग्रीन कलरचा आणि त्यांनी इफेक्ट दिलाय VFX मध्ये, म्हणून दिसताना दिसतंय तुम्हाला की ते इराणमध्ये बसूनच बातम्या दिलेत. इलेक्शन असतं, इलेक्शनचा निकाल, ते हेलिकॉप्टर येते बघा वरनं, हेलिकॉप्टर मधून फुलं पडतात खाली. तुम्हाला वाटतं खरं खरं स्टुडिओमध्ये हेलिकॉप्टर आणत असेल म्हणून? तर हे सगळं VFX वरती करता येते. आणि आता VFX ला आधी खूप जास्त खर्च लागायचा आणि VFX चा कोर्स केलेल्या लोकांनाच तिथं 4-5 लाख पगारीवरती घ्यायचे. आता हे VFX AI मध्ये आले. मी तुम्हाला एक सेम करून दाखवतो. त्या मुलाला इथं बसू, बातम्या द्यायला लावू, मागं आजतकच लावून टाकू. इराण इराकचं युद्ध नाही तर आपण काहीतरी वेगळं करू. हे सगळं AI वरती करता येते आपल्याला. तर ते कसं करायचं सांगतो तुम्हाला. आणि ते पण आपण कसं करणार आहे माहितीये का? कुठल्याही प्रकारची टायपिंग न करता फक्त मी तोंडाने बोलणार आहे. ते तिकडे कमांड घेणार आहे, मागचं ऐक, लक्ष दे, ते घेणार आहे आणि त्यामध्ये त्यांनी क्रिएट करून ते दाखवतील तुम्हाला. आता बघा ह्यात मी कुठल्या कुठल्या गोष्टीचा वापर करेल. सगळ्यात पहिल्यांदा मी ChatGPT वरती येईल. मला काय हवंय? आपल्याला तयार करायचंय की एक मुलगा जो की न्यूज स्टुडिओ मध्ये बसून बातम्या द्यायला लागलाय. बरं बातम्या पण काय द्यायला लागल्या ते पण आपल्याला ठरवायचंय. बरोबर आहे का? तुम्ही सांगाल त्या बातम्या द्यायला होतं आपण की आज ऍडव्हान्स कॉलेजमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळालं किंवा सगळ्या मुलांनी काय केलं, माझ्या पेजला फॉलो केलं आणि 1,000 रुपयाचा चेक माझ्या नावावर लिहून टाकला. अशा प्रकारच्या बातम्या आपण तिथे म्हणजे
जोक्स पार्ट, तुम्हाला मी काय सांगतोय की आपण सगळं त्यांना द्यायचंय आणि आपण त्यांच्याकडून बनवून घ्यायचंय. अर्ध्या मिनिटाच्या आत हे सगळं होतं. करायचं हे ट्राय. कुणाला घ्यायचं बातम्यांमध्ये, कुणाला इच्छा आहे की मी बातम्यात दिसलो पाहिजे? कोणतरी का मी ठरवू कोणाला घ्यायचं ते? तुला घेऊ का 2 नंबर? तुझ्या पाठीमागचा 2 नंबर. तूच ना 2 नंबर. ठीक आहे, आपण चालू करतोय. तर हे बघा, टायपिंग जर मला इंग्लिश टाईप करता येत नाही तर हे काम थांबणार आहे असतलं नाही. आपल्याकडे चॅट जीपीटी आहे आणि हे फ्रीमध्ये आहे सगळं. आता काय करायचं आपल्याला की चॅट जीपीटीला एक कमांड द्यायची आहे. कमांड म्हणजे त्याला सांगायचं फक्त काय कमांड असेल. मग जरा डोकं लावा, काय कमांड असेल? कन्सेप्ट असा आहे की एखाद्या मुलाला बातम्या द्यायला लावायचे. बातम्या पण आपणच ठरवणार, पण ते मुलगा खरं बोलणार नाही, त्याला आपण बोलायला लावायचंय. कळलं का तुम्हाला? तो बोलणारच नाही काहीच. त्यानं फक्त असा फोटो असेल त्याचा उभारलेला, त्याचे हात बीत असे बांधलेले असतील. ज्यावेळेस व्हिडिओमध्ये मग तो असं करेल, इराणने इन्स्पे बॉम्ब गिराया असं करून सांगेल ते मोठमोठ्याने. हा सांगा मग काय असेल स्क्रिप्ट? सांगा ना स्क्रिप्ट काय असेल? कथा तयार करा, स्टोरी तयार करा जरा. डोके सगळ्यांना आहेत, वापर कोण करतं का नाही? बरं ठीक आहे, घेऊया. मी चॅट जीपीटीला विचारतो जरा ट्रान्सलेशन आणि लगेच घेऊया. हो करू की. अजून कोण सांगेल? ह्यांनी सांगितलं, अजून कोण सांगेल? कोण सांगेल सांगा की. अरे तुम्ही तर म्हणजे शिकलाव ना, लय फायदा आहे तुमचा. माझ्या कंपनीत तुम्हाला डायरेक्ट मी जॉब ऑफर करतो बघा, 50,000 रुपये पगार. हा सांगा ना की स्क्रिप्ट तर सांगा तुम्ही. काय असलं पाहिजे बातम्यात? काय द्यायच्यात बातम्या? की फ्लिपकार्टने मुलींसाठी महिला दिनानिमित्त सेल आयोजित केला. फ्लिपकार्टचं सगळं फ्रीमध्ये मिळणार मुलींना. सगळी किती पण शॉपिंग करा. हा स्क्रिप्ट सांगा, स्क्रिप्ट. अरे बातमी काय लिहायची तिथं सांगा की. परत तुम्ही मी तयार केलं तर काय म्हणसाल, सरच घरी पाठ करून आले तर आम्हाला तेच दाखवले. बरं ठीक आहे, ते इम्पॉर्टंट टॉपिक ऑन विच टॉपिक? On which topic that symbol is already spoken. Organized by for what and benefits, conclusion, summary, बर future impacts. 8 सेकंदाचा व्हिडिओ बनवायचा आपल्याला. 8 सेकंदापर्यंत सांग, काहीतरी सांग. बातम्यात काय बोलवतं पोरांनी? सिम्पल. काल काय झालं? भारत इंग्लंडची मॅच झाली. कोण जिंकलं? किती रनांनी जिंकला? मग बातमी कशी बनली पाहिजे की भारताने इंग्लंडचा काय धुवा उडवला, 7 रनाने भारताने विजयी गोडदोड कायम ठेवत भारत गेला फायनल मॅच मध्ये. अहमदाबादमध्ये होणाऱ्या मॅच कडे सर्व भारतीयांचं लक्ष. ही असेल बातमी, बरोबर? आता मी बातमी मी तयार करणार नाही, मी बातमीचे मुद्दे चॅट जीपीटीला देणार. लक्ष द्या. काय होतं? भारताने काय होतं? इंग्लंड होतं ना? कुठली टीम होती? इंग्लंड होती ना? इंग्लंडवर 7 धावांनी मात करत मिळवला सनसनीत विजय. भारताचा पुढील नाही थांबा. या विजयासह भारत फायनल मॅच मध्ये दाखल. अहमदाबाद मध्ये न्यूझीलंड विरुद्ध रंगणार सामना. हा बोल, नंतर कॉल करतो कामात. ओके, हे 2च ओळी लिहिल्या मी आणि ह्याला खाली म्हणलं वरील माहितीच्या आधारे मला एक बातमी तयार करून द्या आणि कमांड दिली. काय आली बातमी? भारताचा इंग्लंडवर 7 धावांनी थरारक विजय. फायनलमध्ये न्यूझीलंडची सामना अहमदाबाद. भारताने इंग्लंडवर 7 धावांनी थरारक विजय मिळवत स्पर्धेच्या अंतिम फेरीत दमदार प्रवेश केला आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यामध्ये भारतीय संघाने शेवटपर्यंत लढत देत इंग्लंडला पराभूत केले आणि फायनलचे तिकीट मिळवले. तुम्ही पेपरमध्ये अशा प्रकारच्या बातम्या वाचताय. ज्या बातम्या लिहिणार आहेत का त्यांचे पण जॉब धोक्यात आहेत सध्या. ज्या लोकांना हे येतंय का ते लोक सुद्धा बातम्या बनवू शकतात. आपण बातमी बनवली, आता हीच बातमी आपण काय करणार आहे? आता गाणं बनवलं, आता दुसरा टास्क काय? आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे, बरोबर? येतो पुढचा फोटो काढू. काय नाही रे, बरी ये फोटो तर काढ की मग माझा. असा सिंपल काढ. डोंट वरी, मोबाईल आहेत ना आपल्याकडे. जाऊ दे आता, काळाच निघेल. काढ इथपर्यंत काढ ना. पण काळ्या फोटोला पण आपण गोरे करू शकतो, ते पण दाखवतो.
ओके, आता असा फोटो काढलाय, लक्ष द्या, हे तर मुलींसाठी आवडीचा पार्ट आहे, फोटो एडिटिंग वगैरे, फिल्टर. ठीक आहे, हा फोटो काढलाय. तुम्ही फिल्टर लावायला कुठले फिल्टर यूज करता स्नॅप मधले? मी ज्या वेळेस कॉलेजला असले ते हरणाचे असले कानायचे, ते जीभ लांबायचे काहीतरी असले काहीतरी काढायचे. एक लेक्चर मध्ये एक 10-15 मिनिटात फोन करतो. जेलच्या मागे हे पण 10-15 मिनिटांनी. आता ह्या फोटोला आपण ChatGPT देऊन फिल्टर लावून घेणार आहे. माझा हा चेकचा शर्ट आहे, मला नाही आवडला हा, आज मला घरच्यांनी इस्त्री करून दिली तर मला घालायला लागला. मला दुसरा काहीतरी पाहिजे. तुम्ही मला सांगा कुठला आउटफिट पाहिजे, मी सूटमध्ये पाहिजे का? मग तुम्हाला ते सूटमध्ये हवा असेल तर तुम्हाला फोटोशॉपवाल्याकडे जाऊन फोटो काढून त्याला एडिटिंग करून घ्यावं लागेल. आणि तुम्ही मुलींना एक असतं बघा, ते मुली फोटो काढतात फोटोग्राफरवाल्यांकडे जाऊन आणि त्यांना सांगतात की मागं काहीतरी हे लावा, निसर्ग लावा वगैरे, त्याला एडिटिंग म्हणतात, बरोबर? ते आपल्याला इथं मोबाईलवर करता येते. ह्याच्या पुढे फक्त फोटो काढा आणि मी एक ॲप सांगतो, ॲप नाही, ChatGPTतच जावा, जेमिनीमध्ये जावा आणि तुमचे एवढे फोटो प्रॉन्ट द्यायचा. तुम्ही केलं असेल ना, ते इथंच उभारलोय, कुठंतरी चंद्रावर गेलात, कुठंतरी इकडे गेलात, हे सगळं तुम्हाला एवरती करता येते. आता बघूया आपण पुढचं, मोबाईल मध्ये दाखवतो तुम्हाला मी. ठीक आहे, काय होतं, स्क्रिप्ट आली आपली बातम्याची, आली होती ना बातम्याची स्क्रिप्ट आली आहे. आता पुढचा टास्क आहे आपला की त्या फोटोला बातम्या द्यायला लावायचंय. मग आपलं काय करायचंय, गुगल विवो नावाची एक वेबसाईट आहे. कुणाची वेबसाईट आहे ही? गुगलवाल्यांची आहे, फ्री ऑफ कॉस्ट मध्ये. गुगल विवो ओपन झाली. ओपन झाल्यावरती त्यामध्ये फ्लो नावाची एक वेबसाईट सब कॅटेगरी ओपन झाली आहे. हे तुमच्या मोबाईल मध्ये पण येते, पहिली इथं बघा. ठीक आहे, गुगल फ्लो. त्या फ्लो मध्ये काय करायचं, तुम्हाला जस्ट एक तुमचा फोटो अपलोड करायचा आहे. फोटो अपलोड केल्यानंतर तो ऑटोमॅटिकली काय होतो, बोलायला लागतो. आता आवाज कुणाच द्यायचा आहे, माझा आवाज सॅम्पल द्यावा लागेल. माझा जो आवाज द्यायला लागला बाहेर, माझा आवाज मला माहिती आहे की अरिजित सिंग सारखा आवाज नाही, पण मला त्या आवाजामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मला माझ्या आवाजाची एक रेकॉर्डिंगचं सॅम्पल द्यावं लागेल. मी उद्या काय करू शकतो, तुझ्या आवाजामध्ये काय पण बोलू शकतो, म्हणजे काय पण तू असं दाखवू शकतो की, तुम्हाला एक सांगतो मी, तुम्ही हॉलिवूडची पिक्चर बघताय का? हॉलिवूडवाले कुठला बघितलाय? अमेरिकेचे प्रेसिडेंट कोण आहेत? डोनाल्ड ट्रम्प, बरोबर. त्यांच्या व्हाईट हाऊस वगैरे त्यांचं घर आहे, त्यांच्यावरती आधी खूप पिक्चर निघालेत, म्हणजे त्या व्हाईट हाऊसवरती आणि अमेरिकेवरती. हाऊस ऑफ कार्ड नावाचं एक नेटफ्लिक्सची सिरीज आहे. जर कुणाकडे नेटफ्लिक्स असेल किंवा कुणाला जुगाड माहिती आहे टेलिग्राम डाउनलोड करायचा तर त्यांनी ते बघा. त्यात काय दाखवले माहिती आहे का, जे राष्ट्राध्यक्ष असतात ते समोर मीडिया समोर जात नाहीत. टेलिप्रॉम्प्टर नावाचा एक प्रकार असतो बघा. कुणाला माहिती आहे टेलिप्रॉम्प्टर माहित पाहिजे म्हणून आपण पुण्यापेक्षा मागे आहे. पुण्याची लेकरं स्मार्ट असतात असं वाटतंय आपल्याला, पण त्यांच्याकडे बेसिक सांगितलेलं. टेलिप्रॉम्प्टर माहित नाही तुम्हाला? काय असेल टेलिप्रॉम्प्टर, सांगा बरं मला. टेलिप्रॉम्प्टर म्हणजे काय? अंदाज लावा की. टेलिप्रॉम्प्टर, प्रॉम्प्टर. We can speak in front of that and that. हा, बरोबर आहे तिचं. टेलिप्रॉम्प्टर म्हणजे एक इनव्हिजिबल स्क्रीन अशी समोर ठेवलेली, त्याच्यावरती आलेलं असते. आता मी तुमच्याकडे बघून बोलतोय, आता बऱ्याच ठिकाणी बातम्यामध्ये असते. तुम्हाला वाटतं का ते बातम्या पाठ करून बोलतात म्हणून? कसं बोलतात? त्यांच्या समोर स्क्रीन असती, त्याला म्हणतात टेलिप्रॉम्प्टर. त्यांच्या हातामध्ये छोटा रिमोट असतो बघा, ते असं फिरवतं, मग ती बातम्याची पट्टी वरी येते आणि ते समोरासमोर कॅमेरा लावला असते. तुम्हाला असं वाटतं तुमच्या डोळे घालून ती बातमीवाले बघायला लागलेत आणि पण तसं नसतंय. ते टीव्हीत बघत असतात त्यांच्या स्क्रीनमध्ये आणि तुम्हाला वाटतं की किती हुशार आहे बाबा नेंदा, हे सगळं सांगायला लागली, पण ते तसं नसतंय. त्या समोर टेलिप्रॉम्प्टर दिलेलं असतंय. आता इथं टेलिप्रॉम्प्टरचं दाखवतो तुम्हाला आणि तो व्हिडिओ पण बनवून दाखवतो. आता यांनी माझा एक फोटो काढला होता. तुमची अशी इच्छा आहे की मीच बातम्या द्याव्या, तर मीच देतो बातम्या. हा फोटो काढला होता, हा मला पण नाही आवडला, एकदम खराब काढलास. पण आता बघा इकडं, ह्याच फोटोला मी अशा टाईप मध्ये कन्वर्ट करेल, तुम्ही विचारच करणार नाही की इथं सरांनी फोटो काढला होता. हा फोटो पहिल्यांदा डाउनलोड करून घेईल. हा डाउनलोड झाला, नंतर मी आता ही मुलीने लक्ष द्या, तुम्ही जे स्नॅपचॅट वापरताय का, हे वापरायची गरज नाही. कुठल्याही प्रकारचे व्हिडिओ, फोटो, सगळ्या गोष्टींना गुगल जेमिनी नावाची वेबसाईट आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे. जे लोक जिओचा रिचार्ज करतात का, त्यांना तर फ्री आहे एक वर्षभरासाठीचं, तुम्हाला माहित पण नसेल. ह्या ॲपमध्ये जायचं जेमिनीच्या. ह्या ॲपमध्ये गेल्यावरती इथं लॉग इन, ऑलरेडी माझं लॉग इन केलेलं आहे. इथं ते म्हणतं की आस्क जेमिनी. इथं क्रिएट इमेज म्हणून ऑप्शन आले बघा, आले का? ह्या इमेजला क्लिक करायचंय, ते म्हणतं की अपलोड करा.
मग मी तर जाऊन काय करेल, अपलोड मध्ये जाईल आणि माझ्या गॅलरीमध्ये जो फोटो आहे हा फोटो इथे घेतला. आता अगेन डिस्क्राईब युअर इमेज, म्हणजे तुमच्या इमेजला डिस्क्राईब करा, कशामध्ये कन्वर्ट करायचंय. काय करू मी ह्याला, तुम्ही सांगा तसं बनवतो. सूट घालू, कसला 3 पीस लग्नातला, हा मग कशातला घालू, ऑफिशियल, ठीक आहे. मग आता इथं प्रॉब्लेम काय येतो माहितीये का, की आता मला इंग्लिश येत नाही. आता आपला मेन प्रॉब्लेम, मला येतं इंग्लिश, तुम्हाला येत नाही. येते का तुम्हाला इंग्लिश, तिला सोडलं तर नाही येत. मग ऐका ना, येत जरी नसेल ना तरी आपण रोज हे असलं करून ऑटोमॅटिक आपल्याला इंग्लिश यायला चालू होतं. लय अवघड नसते. आता काय करायचं माहितीये का, मला इंग्लिश येत नाही म्हणून मी बनवायचं सोडून देणार आहे का, नाही. मी काय करेल, मराठीमध्ये इंग्लिश बोलायचा प्रयत्न करेल. काय पाहिजे मला, की ह्या फोटोला चेंज करा आउटफिट म्हणजे काय, ड्रेस, जो माझा ड्रेस आहे, चेंज आउटफिट इंटू सूट, माझा आउटफिट सूटमध्ये चेंज करा. बरोबर, हा माझा प्रॉम्प्ट असेल. जर तुम्हाला येत नसेल तर तेच करायचं. मी माझ्या व्हॉट्सअपला चाललोय, कारण इकडे लॉग इन केले तर टाईप करत बसत नाही, त्यामुळे तुम्हाला इथं दाखवतोय मी. वरील फोटोला आउटफिट बदला व त्या ठिकाणी ऑफिशियल सूट असलेला आउटफिट घेऊन फोटो बनवा, चेहरा आहे असा ठेवा. ठीक आहे, हा झाला प्रॉम्प्ट. हे तुम्ही पण यूज करू शकता. मराठी सांगायचं, मला ही असल्या कलरची ओढणी नको, वेगळ्या कलरची ओढणी द्या, हे केस नको, वेगळे केस द्या, हे सगळं ऍड करते त्यामध्ये. आता बघा, मी हे इथं प्रॉम्प्ट आणलाय, इथं आला प्रॉम्प्ट, हे मी कॉपी केला, कुठं गेलो, जेमिनीला गेलो आणि त्यांना सांगितलं की मला असं बनवून द्या. ही झाली आपली पहिली स्टेप. बातम्याची स्क्रिप्ट आली आपल्याकडं, आली. दुसरं काय आलं, हा फोटो घेतला, हे ड्रेस माझा काढून डायरेक्ट सूटमध्ये आणून देईल मला. ती दुसरी स्टेप. तिसरी स्टेप काय, मी त्या बातम्याच्या स्टुडिओमध्ये जाईल आणि बातम्या द्यायला लागेल. चौथी स्टेप काय, मी माझा आवाज देईल. 5वी स्टेप काय, मी बोलून दाखवेल. आणि 6वी स्टेप मी टाळ्या वाजवचाल की चांगला आहे म्हणून. ठीक आहे. आता हे लोड व्हायला लागले. नॅनो बनाना म्हणजे काय, जिमिनीवाल्यांचं एक व्हर्जन आहे, एक मॉडेल आहे. जसं आपल्या बसचं मॉडेल असतं बघा. पहिली बस कुठली आहे, एसटी बस, हिरकणी बस आहे, परत ते शिवशाही बस आहे, परत ते लालपरी, अजून ते नवीन आली हिरव्या कलरची शिवाई बस आहे, शिवनेरी बस आहे, अश्वमेध बस आहे, डिलक्स बस आहे, परत ते एशियाड बस आहे. अशा बस आहेत. बसनी प्रवास करता का नाही, कोण कोण येतं बसनी, हे फोटो तयार होस तर आपण बसचं सांगू. बसनी कोण कोण येतं, हा तुम्ही कुठून येतात बसनी, कुठली बस असते, बरं बसची पाटी कसली असते, व्हाईट कलरची. तुम्हाला माहिती आहे का बसचे त्या हे ठीक आहे सांगतो नंतर. ज्या बसची पाटी काळ्या कलर मध्ये लिहिलेली असते का, ती बस प्रत्येक स्टॉपला थांबते. ह्याच्या पुढे लक्षात ठेवा, प्रत्येक खेड्यात थांबते, प्रत्येक गावात, प्रत्येक स्टॉपला. एका गावात जाताना 10 किलोमीटर जायला 10 ठिकाणी थांबते. आणि ज्या बसची पांढऱ्यामध्ये लाल कलर लिहिलेला असतं का, धाराशिव ते लातूर, धाराशिव ते मुंबई, ती बस फक्त स्पेसिफाईड जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी थांबते. हे बसचं एक तुम्हाला सांगितलं. हे तयार होतं. आला सूटवाला, चेहरा काळा केलाय पण ठीक आहे, आला एकदम ऑफिशियल सूट घेऊन दिलाय. आता डोक्याचा नेमाटा पुसा आणि त्याला मी पुढचं एक फिल्टर देणार आहे की मला थोडंसं गोरं कर, पण नाही करायचं मला, हे आहे असं नॅचरल भारी. ठीक आहे. आता ह्या फोटोला आपण काय करणार आहे, डाउनलोड करणार आहे. हे झाली आपली कितवी स्टेप, तिसरी स्टेप. पहिली काय होती स्टेप, आपल्याला स्क्रिप्ट पाहिजे होती, बातम्याची आली. दुसरी होती की फोटो काढून सूट मध्ये पाहिजे होतं, आली. तिसरी स्टेप काय आहे का, ही तिसरी आहे. हा, आता पुढची स्टेप आहे आपली की आपल्याला एका वेबसाईटला जायचंय आणि वेबसाईटला गेल्यानंतर ह्या फोटोला बोलायला लावायचंय. बरोबर, हा फोटो बोलेल का, आता असा चेहरा घेऊन काढलाय माझा फोटो, तू बोलणार पण नाही हा फोटो, तर ह्याला बोलायला लावू आपण. आणि हे कोण करणार आहे, AI करणार आहे. ह्याला डाउनलोड केलं मी. त्याच्यानंतर पुढची वेबसाईट आहे आपली गुगल फ्लो. हे बघा, ही वेबसाईट आहे गुगल फ्लो. गुगल व्ह्यू टाकलं तरी येते. या वेबसाईट वरती आल्यावर लिहून नंतर घ्या. पहिले बघा, परत लाईट गेली तर अजून परत ते अर्ध्यात जाईल आपलं.
हे बघा गुगल फ्लोची वेबसाईट ओपन झाली आहे. क्रिएट विथ फ्लो असं त्यांचं ऑप्शन आलं पहिलं. तर ह्या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर इथं आपल्याला काय करायचं, आता तुम्ही बातमी बनवली, फोटो बनवला, सगळं झालं, हे लोडिंग व्हायला लागलंय. आता हे काय म्हणतं की ह्यांनी एक नवीन एक मॉडेल काढलं इंट्रोड्युसिंग नॅनो बनाना म्हणून. अजून काहीतरी वेगळं आणलंय गुगलवाल्यांनी. लक्षात घ्या, रोज दिवसेंदिवस हे बदलत चाललंय, रोज काहीतरी नवीन आणतात त्यांनी. ओके, आता हे सेम चॅट जीपीटी सारखं आहे की काय पाहिजे आणि काय द्यायचे तुम्हाला. इथे मी प्लस मध्ये जाणार, प्लस मध्ये गेलो, ही वाली इमेज अपलोड केली. आता ह्या इमेजला आपल्याला काय करायचंय, कुठं न्यायचंय यांना, ह्या इमेजला न्यूजच्या स्टुडिओमध्ये, बरोबर. ही इमेज अपलोड होईल. पुढचा पार्ट काय माहितीये का, की आपण कुठं उभारलोय सध्या, कॉलेजमध्ये, बॅक साईडला काहीच नाही, बरोबर. आता ह्याला कमांड द्यायची आपल्याला किंवा एक प्रॉम्प्ट द्यायचा आहे. प्रॉम्प्टमध्ये काय लिहायचंय की मी न्यूज स्टुडिओमध्ये बसलेलं दाखवायचं आहे आणि मी बातम्या देत आहे, असं त्याला प्रॉम्प्ट द्यायचं आहे. मग अगेन तुम्हाला प्रॉम्प्ट लिहायचं आहे, आपण प्रॉम्प्ट लिहून तिकडे पाठवूया, व्हॉट्सअपला पाठवूया. फोटोमधील व्यक्तीला न्यूज रूम स्टुडिओमध्ये बसलेला दाखवा, पाठीमागे खूप सारे न्यूजचे स्टुडिओ स्क्रीनवर बातम्या चालत आहेत असे दाखवा व सदरील व्यक्ती बातम्या देत आहे. इराक आणि दुबईच्या युद्धावर इंग्लिशमध्ये बातम्या देत आहे. 8 सेकंदाचा व्हिडिओ बनवा. ओके, मी प्रॉम्प्ट काय दिला की ह्या माणसाला नेऊन, म्हणजे सॉरी मीच आहे, ह्याला नेऊन न्यूज स्टुडिओमध्ये बसवा आणि त्याला बातम्या द्यायला लावा. कुठल्या बातम्या द्यायला लावा, सध्या ट्रेंडिंगचा विषय इराक आणि त्यांचं युद्ध चालू आहे, तर त्यांना बातम्या द्यायला लावा की युद्ध सुरू आहे म्हणून, बरोबर. आणि बातम्या कशात द्यायच्यात, इंग्लिशमध्ये द्या, बरोबर आहे का. म्हणजे हा फोटो तुम्हाला फक्त फोटो दिसतोय, मी हालतोय का फोटोमध्ये, नाही. आता बघा तो प्रॉपर बातम्या देईल, असं हात करेल, इराकवर युद्ध झालं, इकडे झालं, बघा तुम्हाला. त्याच्यानंतर इकडे आता मी हा प्रॉम्प्ट जो घेतलाय का, हा प्रॉम्प्ट मी कॉपी करेल. हा, आता इथे एक ट्विस्ट आहे की जेमिनी जे आहे नवीन आलेलं त्याला एवढं मराठी कळत नाही. जसं चॅट जीपीटीला कळतं का मराठी, तेवढं जेमिनीला कळत नाही. मग जेमिनीला इंग्लिशमध्ये सांगावं लागेल आपल्याला, आणि मला एवढं इंग्लिश येत नाही त्या मॅडम सारखं. मग मी काय करेल, कुठं करेल ट्रान्सलेट, गुगलवर जाणार नाही, मी चॅट जीपीटीलाच म्हणेल भाऊ हे घे आणि ट्रान्सलेट करून दे. आता मी काय करेल, हे कॉपी केलेलं इथे येऊन पेस्ट करेल आणि इथं खाली लिहिल. त्याने मला इंग्लिशमध्ये भाषांतरित करून दिलं. आली बातमी, शो द पर्सन इन द फोटो सिटिंग ऑन न्यूज रूम स्टुडिओ, इन द बॅकग्राउंड देर आर शुड बी अ स्क्रीन डिस्प्लेइंग न्यूज ब्रॉडकास्ट, द पर्सन शुड प्रेझेंटिंग इंग्लिश न्यूज इन इंग्लिश ऑन बिटवीन इराक अँड दुबई वॉर, इराक अँड दुबई अँड 8 सेकंड व्हिडिओ शोईंग द सीन. 8 सेकंदाचा व्हिडिओ बनवायचा आपल्याला. आता तुम्ही प्रश्न घ्या, 8 सेकंदाचा का बरं, सरांकडे वेळ नाही का, 8 सेकंद का, विचारा की प्रश्न, डोक्यात प्रश्न येत नाहीत का, सर 8 नाही, महिना, 1 तासाभराच बातमी बनवा का, 8 सेकंदच का बरं. काय वाटतं तुम्हाला मी 8 सेकंद का लिहिलं असेल म्हणून. अरे येड्यांनो, तुम्हाला सगळं जर मी आज सांगितलं तर काय, गुगलचं जे हे नवीन मॉडेल आहे ना ते 8 सेकंदापर्यंत फ्री आहे. 8 सेकंदापर्यंत आपण त्याला दाखवू शकतो म्हणून त्याला 8 सेकंद दिलंय. ते असं सगळं आजच नाही, पण 8 सेकंदापर्यंत आपण दाखवू शकतो. मागचे झोपले काय मुली, लक्ष द्या. ठीक आहे, आता हा प्रॉम्प्ट मी कॉपी केलाय. कुठं जाईल मी आता, फ्लो वरती जाईल आणि त्याला इथं कमांड देईल. हा आपला दुसरा टास्क आहे, नॅनो बनाना व्हिडिओ. हा, आता व्हिडिओ तुम्हाला कसा व्हिडिओ पाहिजे, रीलवाला पाहिजे का आडवा पाहिजे, उभा पाहिजे का आडवा पाहिजे, त्यात तुम्हाला ऑप्शन आहे. उभा पाहिजे, आडवा, हा ठीक आहे. आडव्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये, लँडस्केप, आणि उभ्याला काय म्हणतात, पोर्ट्रेट.
आता याला कमांड दिली, 2 व्हिडिओ बनवून द्यायला लागले बघा. पर्सेंटेज चालू झालं 1%, 2%, 3%. तुम्हाला वाटणार पण नाही की सर इंग्लिशमध्ये भाषण देतील म्हणून, आणि सर ये लागले. तर हे असं आता हे होईल, 5-1 मिनिट घेईल आणि होईल. हे सगळं तुम्हाला ChatGPT वरती करता येते. आता आपण एंडच्या पार्टमध्ये आलोय, लेक्चर संपवायच्या एंडच्या पार्टमध्ये आलोय. आता ह्यात तुम्हाला मी अजून 2-3 गोष्टी सांगतो. तुम्ही तुमच्या दैनंदिन लाईफमध्ये ChatGPTचा वापर रोज करायला शिका, कारण तुमच्याकडे डिग्री तुम्हाला सर शिक्षक लोक चांगलं शिकवतीलच. पण जर तुम्ही डिग्री घेतली फक्त आणि तुमच्याकडे बेसिक नॉलेज नसेल AIचं, आता मी म्हणत नाही की AI लय मोठं आहे, पण खरंच लय मोठं आहे, कारण त्याशिवाय तुम्हाला कुठंच जॉब लागणार नाही. आणि एक वेळ तुमच्याकडे डिग्री नसली तर चालेल, याचा अर्थ असा नाही की कॉलेज सोडून द्या, पण तुम्हाला व्यावहारिक नॉलेज खास मुलींसाठी, कारण तुम्हाला माहित नसतं की बाहेर गेल्यावरती आपल्याला कसं प्रेझेंट करायचं, कारण आपल्या खेड्यातल्या मुली लांबपर्यंत जाऊ शकत नाही. एखाद दुसरी मुलगीच लांबपर्यंत जाते आणि मुलांना चान्स असतो, पण मुलं इथंच जातात, लांब जात नाही. मला तुम्हाला एवढं सांगायचं की तुमचं व्यावहारिक नॉलेज जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत ते इंटरनेटवरती शिका. आणि इंटरनेट फ्री आहे. रोज तुम्हाला, मला वाटतं की प्रत्येकाकडे 5G फोन असतील आता, बरोबर आहे का? आहेत की फोन तुमच्याकडे 5G वाले, 4G वाले, अनलिमिटेड डेटा असेल. आयफोन दिसायला लागलेत मला लेकरांकडे. माझ्या वेळेस बटनाचा मोबाईल दिला, मी तो स्कॅम सांगेल माझ्या घरच्यांनी माझ्यासोबत केलेला. लहानपणी मी मोबाईल मागितला होता कॉलेजला असताना, लय मोठा स्कॅम केला माझ्याबरोबर, तुम्हाला मी लास्टला सांगेल. ठीक आहे, हे बघा आता इथं बातम्या आल्यात. आता चेहरा बदलला इथं, ह्याला पुढचा एक प्रॉम्प्ट देऊन आपण चेहरा चेंज करणार आहे. आता इथं बघा की हा फोटो घेऊन आपण अशा प्रकारच्या बातम्या इथं क्रिएट केल्या. आता हा बातमी द्यायला लागला आपल्याला. Good evening. Our top story tonight: the war between Iraq and Dubai continues to escalate. Diplomats are scrambling for a ceasefire as the fighting intensifies. Good evening. Our top story tonight: the war between Iraq. आता ह्यात मिस्टेक काय झाली, मागच्या आपण जो हा फोटो तयार केला, ह्या फोटोत कमांड मध्ये काय लिहिलं होतं की चेहरा आहे असा ठेवा. ह्याच्यात दिलं की कमांड, आपण ती कमांडच दिली नाही. त्याने काय केलं, आपल्या सूट सारखा सूट घेतला आणि माणूस कुठला तरी लाव चिटकवून दिला. त्याने पण त्याचं काम आसन केलं AI पण काय म्हणलं असेल, यांनी कमांड चुकीच दिलाय. आता आपण कमांड वेगळा देऊन बघू की चेहरा आहे असंच ठेवायचा. आता आपण त्याला नवीन कमांड देऊ. आमच्या सर बातमी देतात. हो, आम्ही ह्यांचा विद्यार्थ्यांचं गेलं लागलो होतो, विद्यार्थी आले नाहीत म्हणून मी माझा घेतला. कुणाचा घ्यायचंय? बातमी देताना माझा देऊन टाका. हो चालतंय. इंग्लिश मध्ये बातमी द्या. हा उभा राहा, फोटो लागेल फक्त मला एक. स्टेटस ला घेऊन नका म्हणजे झालं. कॉलेजचे प्राचार्य ABP माझा. हा लक्ष द्या. आता इंटरेस्टिंग पार्ट आहे, मला तर लय भारी वाटतंय. माझ्या वेळेस जर असे प्राध्यापक प्रिन्सिपल मला भेटल्यास तर मी आज लय लांबपर्यंत गेलो असतो. आणि चांगली गोष्ट आहे, सर सगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व लागलेत, मला खरंच आनंद वाटतोय. सर माझ्या वेळेचे प्रिन्सिपल वगैरे फक्त आम्हाला मारायचे, आम्हाला शिक्षा करायची, पण आता चांगलं वाटतंय की सगळेजण सहभागी होते. आता बघा इथं आपण सरांचा अपलोड करूया, सरांचा फोटो, आणि सरांचा पण आउटफिट आपण चेंज करूया. हे आधी जे व्हायचं का, हे आधी फोटोशॉप वरती व्हायचं. तुम्ही ते लग्नाचे अल्बम बघितले असेल बघा, नवऱ्याने साधा घातलेला असेल ड्रेस तरी पण त्याला कोट बीट घालायचे, ते फोटोशॉप मध्ये व्हायचं. लग्नाचा अल्बम नसतो का आपला फोटोचा, त्याच्यामध्ये. आता हे ChatGPT वरती आणि जेमिनी वरती होते आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे. तुम्ही घरी गेल्यावर ट्राय करा. आता मागच्या मुली मोबाईल मध्ये न बघता इकडे बघा, म्हणजे तुम्हाला समजेल. आता आपण इकडे बघा, नंतर परत तुम्हाला घरी गेल्यावर करायचं आहे. आता ह्या फोटोला आपण सरांच्या फोटोला कमांड दिले की सूट वगैरे पाहिजे आणि चेहरा आहे असा ठेवा. त्याचा सरांचा फोटो त्यांनी बनवून पण दिला. ओके, परफेक्ट. आता इथं सरांची पोज कशी होती, सर तिरकी उभारले होते, इथं सरांची एकदम ॲक्युरेट पोज आली आहे. आणि हा जर फोटो म्हणजे आय कार्ड्स वरती वगैरे लावला तर कोणाला खरं पण नाही वाटणार की हा फोटो इथं लाईटच्या बोर्डच्या मागं, पडद्याच्या मागं काढलेला. हे रियालिटी आहे आणि अख्ख्या जगामध्ये सध्या हेच चालू आहे. अमेरिकेमध्ये, US मध्ये, UAE मध्ये, जपान, दुबई किंवा चायनामध्ये, सगळ्या देशामध्ये ऑलरेडी आले. आपल्या भारतातच आलं नाही अजून, का तर आपले लोक शिकतच नाहीत. ठीक आहे, आता हे पहिला टास्क झाला इथला. गुगल फ्लो मध्ये आलोय. फोटो पासून व्हिडिओ बनवायची वेबसाईट आहे फ्री मध्ये.
त्याच्यामध्ये येऊन न्यू प्रोजेक्टला क्लिक केलंय, प्लसच्या आयकॉनला अपलोड इमेजला क्लिक केलंय, सरांचा तो वाला फोटो घेतलाय. त्याच्यानंतर इथं आल्यानंतर इथं व्हिडिओ 2x म्हणून एक ऑप्शन आहे, 1x ला केलेलं आहे. ह्याच्यामध्ये व्हिडिओला क्लिक केलंय. आता इथं आपल्याला प्रॉन्ट द्यायचा आहे. आता मी स्टुडिओ दुसरा घेतला होता, सरांचं म्हणणं आलं एबीपी, पण ठीक आहे, हरकत नाही, होतंय, डोंट वरी. असं हार नाही म्हणायची. असं मी शिकताना तर 1000 वेळा बोलले, आपल्याकडे मोबाईल आहे, आपण मोबाईलमध्ये करू शकतो. हा, सगळं सोल्युशन आहे. आता सरांचं म्हणणं काय आलं की एबीपी माझाच्या स्टुडिओमध्ये आपण सरांना एबीपी माझाच्या स्टुडिओमध्ये आपण ते पाठवूया. त्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला प्रॉन्ट द्यावं लागेल. म्हणजे मला हे बघा, आपली जेवढी कल्पकता असते, क्रिएटिव्हिटी असते, जेवढी क्रिएटिव्हिटी जास्त तेवढे आपल्याकडे रस्ते जास्त असतात. तुम्ही जोपर्यंत विचार करताय तोपर्यंत तुम्ही जगताय, जोपर्यंत विचार करतच नाही. आता आपल्याला आधी काहीतरी सांगितलं, जास्त विचार करत नको जाऊ, तू वेडा होशील, तुझा बीपी हाय होईल, असं म्हणतात. पण माझं म्हणणं आहे, जोपर्यंत तुम्ही विचार करताय तोपर्यंत तुम्ही जगताय. कारण डोक्यात नवनवीन विचार ज्यावेळेस येतात त्यावेळेस तुम्हाला सोल्युशन आणि वाटा दिसतात. पण ते चांगल्या मार्गाने गेलात तर तुम्हाला डेफिनेटली आपल्या करिअरमध्ये त्याचा उपयोग होतो. आता इथं बघा काय सरांनी सांगितलं की एबीपी माझा. आता मग एबीपी माझा स्टुडिओ कसा असेल, बातम्याचं तुम्ही एक डोक्यामध्ये आता आठवा, बातम्या देणारा कोणतरी व्यक्ती आहे, त्याच्या पाठीमागं एबीपी माझा लोगो असतो चॅनलचा, माहित आहे तुम्हाला. झी न्यूज वगैरे लोगो माहिती आहे तुम्हाला. आपल्या कॉलेजचा पण लोगो असेल, ऍडव्हान्स कॉलेजचा कोपऱ्यामध्ये असतो. माझ्या धाराशिव 2.0चा पण लोगो आहे. तसं प्रत्येकाचा लोगो, एसटीचा लोगो असतो बघा, जय महाराष्ट्र लिहिलेला एसटी असं गोलमध्ये, बरोबर. बिस्लरीच्या बाटलीचा लोगो असतो, थम्सअपच्या बाटलीचा लोगो आहे असा थम्सअप वाला, त्याला म्हणायचं लोगो. तर तो लोगो उजव्या साईडला कोपऱ्यामध्ये असणार आहे, म्हणजे त्या सरांच्या व्हिडिओमध्ये. मग आपण विचार काय करायचा की सरांना आपण कसं प्रेझेंट केलं पाहिजे, किंवा सरांना आपण ॲज अ क्लायंट म्हणू. म्हणजे माझ्याकडे जे लोक मला असं एआयचे व्हिडिओ करा म्हणून येतात त्या लोकांकडून मी पैसे घेतो. इथं फरक असा की सरांकडून घेणार नाही, सरांनी दिले तर घेईल पण घेणार नाही, जोकचा पार्ट. बट मला जे क्लायंट काय असतं, मला जे आवडतं ना ते कधीच मी दुसऱ्याला देऊ शकत नाही. दुसऱ्यांना काय आवडतं त्याचा विचार मी केला पाहिजे. आपण नेहमी, आता मी एक कंपनीचा ओनर किंवा मालक म्हणून मी काय विचार करतो, किंवा मी क्रिएटर म्हणून काय विचार करतो की मला जे आवडतं ते तुम्हाला आवडेल असं नसतं. तुम्हाला काय आवडतं ह्याचा मी विचार केला पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे मी काहीतरी बनवेल, मला आवडलं की सरांना सूट घातला पाहिजे, किंवा दुसऱ्या बातम्यामध्ये सरांना जर मी समजा टी शर्ट घालून उभा केलं तर ते चुकीचं आहे. आणि दुसरी गोष्ट काय की आपल्या डोक्यामध्ये क्रिएटिव्हिटी, बसा इकडे चेअरवरती, आपल्या डोक्यामध्ये क्रिएटिव्हिटी असली पाहिजे. आपल्या डोक्यामध्ये क्रिएटिव्हिटी असली पाहिजे, विचार करण्याची क्षमता असली पाहिजे. काय क्षमता असली पाहिजे की स्टुडिओ आहे, मग उजव्या साईडला लोगो असणार आहे, सर बातम्या द्यायला लागलेत, म्हणजे सरांच्या अंगावरती कुठले कपडे पाहिजे, सूट पाहिजे. बातमीवाले अँकर कसे असतात, ऑफिशियल ड्रेस असला पाहिजे, सूट असला पाहिजे. सर एका डेस्कवरती बसलेले पाहिजे, समोर सरांच्या समोर लॅपटॉप असला पाहिजे. लॅपटॉपवरती बॅक साईडने, आता हा माझा लॅपटॉप आहे, ह्याच्या बॅक साईडला जाहिरात असते बघा, कुठल्या तरी तुम्ही न्यूज बीज बघितले, इथं सुरुची मसाले किंवा काहीतरी लावलेलं असते त्यांनी, तर ती एक जाहिरात पाहिजे, बरोबर. त्याच्यानंतर सरांच्या बॅकग्राऊंडला एक स्क्रीन पाहिजे, त्या स्क्रीनवरती कुठलं तरी सर जी बातम्या देणार आहेत त्याचं फुटेज पाहिजे. हे सगळं कुठं आलं पाहिजे, आपल्या डोक्यात आलं पाहिजे. हे विचार तुम्ही करताय म्हणजे तुम्ही तुमचा बिझनेस किंवा तुम्ही तुमच्या पायावरती उभं राहताय, हा विचार तुम्हाला करता आला पाहिजे. आता मी जे बनवतो ना, मी सगळं विचार करतो, आणि विचार करताना मला मी कुठं कमी पडलो तर मला ChatGPT आणि AI आहे, सगळं रेडीमेड बनवून मिळते मला काही करायची गरज नाही. आता मला कोणीतरी आता तो पण लाईट येईपर्यंत तुम्हाला मी अजून एक, आता सरांचा व्हिडिओ आपण कंटिन्यू करू. लाईट आल्यावरती तुम्ही अटेंडन्स केली ना मॅडम आता कुठेतरी, हे बघा इथं काय आहे की प्रत्येकाचं हँड रायटिंग वेगळं आहे. ह्यातलं मला मुस्कानचं ओळखू आलं, सानिकाचं ओळखू आलं, कोणाचं ओळखू येणार नाही ते तर सांगत नाही, पण मला बऱ्याच लोकांची ओळखू येत नाही. पण मग मी हे वाचणार कसं. आता हे काय झालं की सरांनी आता अटेंडन्स घेतली, परत तिथं कोणतरी जाईल कॉम्प्युटरवरती एक्सेलवरती टाईप करेल, हे काम मी अर्ध्या सेकंदात तुम्हाला करून दाखवतो. ह्यासाठी काय करायचंय की तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये यायचंय, ChatGPT, जेमिनी, जे पण काय ऍप असेल त्या ऍपमध्ये यायचंय. आता मी हे काय सांगतोय माहितीये का, तर तुमच्या ज्या काही नोट्स असतील त्याच्यामध्ये तुम्ही ह्याचा वापर करू शकताय. तुमचे जे स्टाफ, आता समजा मॅडम आहेत, त्या मॅडम आहेत, हे सर आहेत, तुम्हाला तुमचं कॉलेजचं काहीतरी काम करायचं तर तुम्ही त्यामध्ये हे वापरू शकताय, स्मार्ट वेने जाऊ शकताय. ज्या कामाला तास 2 तास दिवस लागते ते काम फक्त अर्ध्या सेकंदात 2 सेकंदामध्ये होऊ शकतंय. आता ह्यात काय करायचं मला की हे बघा, मी कॅमेरात गेलोय आणि ह्याचा एक फोटो काढलाय चांगलाचा. आता ह्या फोटो काढून मी ह्याच्यामध्ये एक्सेल शीट तयार, तुम्ही केली कधी एक्सेल शीट तयार? एक्सेल वापरले का? हो वापरलं. एक्सेल नाही वापरलं? बरं तसलं रजिस्टर बघितलंय का, सिरियल नंबर, नाव, हे वालं आत्ताचं हे होतं इथं, सिरियल नंबर, नाव आणि हे जर तुम्हाला म्हणलं की मला ह्याची सॉफ्ट कॉपी पाहिजे, ही कसली कॉपी आहे? मला सॉफ्ट कॉपी पाहिजे म्हणल्यावर तुम्ही काय करणार, ह्याला मोमो करून देणार का मला?
कसं करणार? टाईप करणार? किती वेळ लागणार? किती वेळ लागणार? टायपिंग फास्ट असेल चॅटिंगची तर मग 15-20 मिनिट का 1 मिनिट लागेल. पण मी सांगतोय ना, ते जर तरीका वापरला तर अर्धा सेकंद बी लागणार नाही. आता मी ह्याला काय करेल माहितीये का? कॉलम, त्यांनी त्यांच्या सहीचा नमुना, हे सगळं ह्याचा रेकॉर्ड तयार करेल मी अर्ध्या सेकंदामध्ये. ह्याला फक्त मला कमांड द्यायची. काय द्यायची कमांड? ह्यात तुम्हाला काय काय इन्फॉर्मेशन पाहिजे सांगा बरं मला. ह्यात अशी इन्फॉर्मेशन दिली आहे, सिरियल नंबर, नाव आणि सिग्नेचर आहे. काय द्यायची तुम्हाला? ह्याची इन्फॉर्मेशन काय काढायची आपल्याला? प्रत्येक हे जे मिडल, हे जे पूर्ण ज्यांनी नावं लिहिलेत का त्यांच्या फादरचं नाव काय आहे, अशी कमांड दिली ना, प्रत्येकाचं मिडल नेम काय तर हे सांगते. आणि मी कुठून वाचून दाखवेल तिकडे चेक करायचं बरोबर आहे का ते, का नको ते अवघड होते. बरं ठीक आहे. आता ही लिस्ट मी इकडं मोबाईलमध्ये घेतली आहे आणि ह्या लिस्टला दिलंय वरील फोटोमधील सर्व माहिती टेक्स्ट स्वरूपात द्या. हो का? आता चालू झाली माहिती यायला. ॲडव्हान्स कॉम्प्युटर कॉलेज धाराशिव वर्कशॉप ऑन इम्पॅक्ट ऑफ AI इन सोशल मीडिया, कोऑर्डिनेटर मिस्टर एखंडे सर, गेस्ट स्पीकर. 1 नंबरला मुजावर मुस्कान आहे, 2 नंबरला बघा बरोबर आहे तिकडं सानिका, 3 नंबरला काही लिस्ट आली, लिस्ट अख्खी लिस्ट आली. वरील सर्व लिस्ट मधील प्रत्येकाचे मिडल नाव जे आहे ते सिरियल वाईज द्या. म्हणजे ह्या लिस्ट मधले मिडल नेम जे आहे ना ते सिरियल वाईज येते बघा. मुस्कान, तुमच्या वडिलांचं नाव काय? इब्राहिम आहे का? हा, आले. हे सगळ्यांचं आले. म्हणजे तुम्हाला किती वेळ लागला? हेच काम जर आपण कॉम्प्युटर करायला गेलो असतो तर, सॉरी मॅन्युअली करायला गेलो असतो तर खूप वेळ लागला असता. आता तुम्हाला एक सांगू का मी, आता मी 1 महिनाभरापूर्वी आजारी पडलो होतो. आता ही इंटरेस्टिंग गोष्ट आहे, ते कॉम्प्युटर चालू होईपर्यंत तुम्हाला सांगतो. मी आजारी पडलो होतो, डॉक्टरकडे गेलो. त्यांनी असं काहीतरी लिहून दिलं, मला सांगितलं की 2-3 दिवस बाहेरचं खाऊ नका आणि तेलकट आंबट खाऊ नका, घसा वगैरे खराब होईल सांगितलं. त्यांनी एक चिठ्ठी लिहून दिली. मग बाहेर आल्यावर मी हातात घेतली, बघितली. मी म्हणलं डॉक्टरला तर कळलं असेल का म्हणलं त्यांनी काय लिहिले, कुठल्या लँग्वेजमध्ये दिले. आणि मग ह्याचं काय करता येईल आपल्याला? मेडिकलवाल्यालाच कळतंय फक्त, डॉक्टरला आणि मेडिकलवाल्यालाच कळतंय. मग काय केलं? तुम्ही केलं कधी असं? ती लिस्ट बघितली का काय? ती डॉक्टर चिठ्ठी बघितली का वाचून? कुणाकोणाला कळाली? बरं, हा, अजून कुणाकोणाला कळाली? बाकीच्यांना कळाली कुणाला? सकाळी संध्याकाळी तर मला बिघडतंय तेवढं. तर ChatGPT ला जर ती लिस्ट दिली ना, तर ती गोळ्या कोणत्या आहेत, किती मात्राच्या आहेत, त्यामध्ये किती mg आहे. आजकाल सगळ्या माणसांना बीपीचा त्रास असतो, बरोबर आहे का? आपल्या फॅमिलीमध्ये पण कोणतरी असते, बीपी आहे, दमा आहे, हे आहे, ते आहे, बरोबर. त्यांना किती प्रमाणामध्ये गोळी द्यायची, त्या गोळीचं डिस्क्रिप्शन पण ChatGPT मध्ये आलेलं असतं. तुम्हाला ती गोळी योग्य आहे का ते पण आलेलं असतं. फक्त ChatGPT ने सांगितले म्हणून खायची नाही, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच खायची. पण त्यात सगळं लिहिलं असतं. कुणाच तरी हँड रायटिंग दाखवा मला, दाखव रे तुझी वही. खराब हँड रायटिंग वाला कोण आहे? हे बघा, हे तुमच्या अभ्यासाचं, ते पीसी चालू होईपर्यंत तुमच्या अभ्यासाचं. हा, एक टॉपिक आहे हे काय रे? टेक्नॉलॉजी ऑफ काय टर्मिनेटी, हे काय? डेटा मार्ट, डेटा वेअर हाऊस, डेटा वॉर्निंग. हा, ओके. डेटा मार्ट, बरोबर का? हे बघा, तुमच्या अभ्यासामध्ये कसा वापर कराल. तबलावाला इकडे बघ, नाही तुला मी माझ्या गाण्यामध्ये घेईल परत पुढच्या तबला वाजवायला. हे जे आहे नोट्स लिहिलेल्या, आता ह्या नोट्सचा तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये कसा वापर होतो सांगतो. आय होप कराल तुम्ही ChatGPTचा वापर करून. तर ह्या ज्या नोट्स आहेत तुम्हाला लय डिफिकल्ट दिले, समजा मॅडमनी सरांनी थोडं अवघड शब्दामध्ये दिले आणि कळना गेले, किंवा पुस्तकातच अवघड छापून आले आणि तुम्हाला ते समजणं गेले, तुम्हाला तुमच्या भाषेत समजायचं, तर मोबाईलचा वापर करून तुम्ही कसं करणार ते सेम, की एक फोटो काढायचा तुम्हाला. हा वाला फोटो मी काढलायचा नोट्सचा. ओके, ह्याच्यानंतर परत सरांचा व्हिडिओ करू. हा फोटो काढायचा आहे
चॅट जीपीटीत जायचंय. आता हे वापर करा बरं का तुम्ही घरी गेल्यावर. लेक्चर संपवायला आलोय मी, पण हे वापर करा घरी गेल्यावर तुम्ही. मी फोटोला क्लिक केलंय, तो फोटो अपलोड केलाय आणि तुम्हाला सर शिकवताना इंग्लिशमध्ये शिकवतात, मराठीमध्ये पण सांगत असतील थोडा थोडा पार्ट, बरोबर आहे. तर इथं काय करायचं माहितीये का, वरील कॉलेजच्या नोट्स आहेत त्या मराठी भाषेमध्ये मला समजतील अशा भाषेमध्ये सांगा व त्याच्या शॉर्ट्स नोट्स द्या. ठीक आहे. तर ह्याने तुम्हाला समजेल. एखाद्याला असं ना अंजारून गोंजारून सांगायचं प्रेमामध्ये, तशा टाईपमध्ये सांगते बघा. मराठी प्लस इंग्लिश वापर करा, पास हो चाल. नाही पास तर तुम्ही होणार आहे म्हणा. सगळ्या नोट्स तुमच्या इथं आल्या. चॅट जीपीटीचा वापर करून तुम्ही ह्या गोष्टी करू शकताय. सगळ्या मुलींनी लक्ष द्या. हे घरी गेल्यावर ट्राय करा. एखादी गोष्ट सरांनी सांगितलेली पुस्तकातली अवघड वाटतेय तर ती चॅट जीपीटीला 1दा 2दा 3दा 4दा विचारा. ते तुम्हाला अशा प्रकारे ट्रेन करेल की तुम्ही पेपरमध्ये चांगले मार्क घेऊन पास होचाल आणि तुम्हाला एआय पण म्हणजे एआयचा वापर पण कसा करायचा हे पण समजून येईल आणि याचा फायदा होईल 100%. ठीक आहे. हे करणार ना तुम्ही. मग एवढं सांगितलेलं हेच तुमच्या कामाचं आहे सध्या तरी. फक्त बाकीचं तुम्ही फक्त लक्ष द्या. आता पुढचं होतं सरांचं आपल्याला बनवायचं होतं. हो हा तुम्ही काय करा माहितीये का, चॅट जीपीटीला ऍज अ रेफरन्स म्हणून वापरा. बर आता शेवटचा पार्ट आहे तर लक्ष द्या. आता सरांच्या म्हणण्याप्रमाणे की सर एबीपी माझा नावाचं एक न्यूज चॅनल आहे. सगळ्यांना माहिती आहे. मुलींनो हो नाही 5 मिनिटांमध्ये एनर्जी आणा. शेवटचा पाठ हे करा. नंतर घरी गेल्यावर करा. मला माहिती तुमची क्युरिओसिटी वाटली असेल, लगेच ट्राय करा असेल, पण एक 5-10 मिनिटांनी करा. तर आता एबीपी माझाचा एक न्यूजचा स्टुडिओ आहे. म्हणजे जसं मगाशी आपण ते आज तक वाला आणलं होतं का, तसा एक न्यूज स्टुडिओ दाखवायचा आहे. त्या स्टुडिओमध्ये सर बातम्या देताना दाखवायचे आणि बातम्याची स्क्रिप्ट काय लिहायची तर आज ऍडव्हान्स कॉम्प्युटर कॉलेजमध्ये असं गेस्ट लेक्चर पार पडलं आणि विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला, तसेच विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन झालं. ही स्क्रिप्ट आहे आपली, बरोबर. मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बनवायच्या आहेत आणि हे करण्यासाठी हे जर मी पुणे मुंबईत जाऊन जर मार्केटिंग सेक्टरमध्ये ऍडव्हर्टाइजमेंट मधून करायला लागलो तर ह्या गोष्टीला किमान एक 20-25 रुपये मला मिळतात जर मी हे करायला लागलो तर. आणि हे तुम्हाला मी शिकवते म्हणल्यावर फार महत्वाचं आहे, ते तुम्ही शिकून घ्या. आता सगळं आपल्या हातामध्ये सरांचा फोटो आलाय. ठीक आहे. मग एबीपी माझाचा फोटो घ्यावा लागला आपल्याला. तर न्यूजवाल्याचा फोटो तो कुठं भेटेल तुम्हाला, तो इथं सर्च करायचा. हा सर बातमी अशी बनवा की इथं आपल्या ऍडव्हान्स कॉम्प्युटर कॉलेजमध्ये हा सोशल आता जी इम्पॅक्ट ऑफ एआय इन सोशल मीडिया आणि त्याच्यामध्ये तुम्ही गेस्ट लेक्चर म्हणून आला ते बातमीमध्ये तुमचं नाव येणं गरजेचं. तुमचं नाव वगैरे येणं गरजेचं आहे. हे बघा हा वाला फोटो आहे, लक्ष द्या. हे हा वाला, या फोटोमध्ये काय आहे, इथं एबीपी माझा लोगो आहे, बरोबर. हे मागं सगळं यांचे ब्रँडिंग केलेलं आहे, इकडे कॉम्प्युटर आहे आणि हे सर आहेत तुमचे. थोडक्यात लक्ष द्या. तर इथं ह्या फोटोमध्ये आपल्याला सरांना आणायचं आणि सरांचा फक्त फोटो आहे. सर आपल्याला बोलताना दाखवायचे, वॉकिंग करत इकडं तिकडं आणि बोलताना दाखवायचे. आणि काय बोलणार आहे सर, सरांनी सांगितले आपल्याला आणि ते सरांचं बोलताना आपल्याला दाखवायचं. ठीक आहे. आपण स्टार्ट करतोय. मग सगळ्यात पहिल्यांदा रेफरन्स इमेज पाहिजे आपल्याला. मग रेफरन्स इमेज कुठून घ्यायची, इथूनच कॉपी करायची. ओके. याला राईट क्लिक करून मी सेव्ह इमेज करणार. हा फोटो मी सेव्ह केला. फोटो सेव्ह केला. हा फोटो सेव्ह करणार. सेव्ह केल्यानंतर गुगल फ्लो नावाची वेबसाईट आहे, आता मग सांगितलेली, त्या वेबसाईटवर येणार. इथं अपलोड नावाचा ऑप्शन आहे, अपलोड इमेज म्हणून. त्या ठिकाणी येऊन तो फोटो अपलोड करणार. आता सरांचा एक फोटो आलाय प्लस त्या न्यूज रूम मधला एक फोटो आलाय. ह्या दोघांचं कॉम्बिनेशनवर आता आपण त्याला सांगायचं की दोन्ही आम्हाला एकत्रित पाहिजे. मग ते ऑटोमॅटिकली, आता मी मॅन्युअली करायला गेलो तर मला इथं स्टुडिओ लागेल, सरांना घरी जाऊन सांगावं लागेल, घरी जावा चेंज करून या, स्टुडिओ घालून या आणि मग सर येतील. मग सरांना स्क्रिप्ट द्यावं लागेल, भरपूर वेळ लागेल. इथं आपल्याला कॉम्प्युटरवरती करायचं 2 मिनिटांमध्ये होऊन जात आहे. हॅलो, हा एक हो बोला. हो एक मी लेक्चरमध्ये 10 मिनिटात कॉल करतो. हा
तर आता आपल्याला स्क्रिप्ट लिहायची आहे. आता स्क्रिप्ट मागच्या वेळेस काय चुकली होती आपली, चेहरा आपला बदलला होता, आता चेहरा उभे घ्यायचा आहे. मग स्क्रिप्ट लिहायची. मी 2 फोटो अपलोड केले आहेत. त्यातील एक फोटो एका व्यक्तीचा कोट घातलेला आहे व दुसरा फोटो न्यूज रूम मधला आहे. या दोन्ही फोटोच्या आधारे मला एक व्हिडिओ बनवून द्या. त्या व्हिडिओमध्ये सूट घातलेला व्यक्ती बातम्या देत आहे अरे कोण याच्यावर राहिलं ते व दोन प्रतिमांच्या सह्या बातम्या आहेत. देत देत तो अलीकड पलीकडं न्यूज रूम स्टुडिओमध्ये फिरत आहे. 8 सेकंदाचा व्हिडिओ बनवा. दोन प्रतिमांच्या back side. चेहरा आहे असाच ठेवा, बदलू नका. वरील मजकुराचे इंग्लिशमध्ये भाषांतर करा. मी स्क्रिप्ट दिली होती ChatGPTला, तुम्हाला वाचून दाखवतो. मी 2 फोटो अपलोड केलेत. फोटो नंबर 1 सरांचा, फोटो नंबर 2 म्हणजे न्यूज स्टुडिओचा. त्यामधील एका व्यक्तीचा सूट घातलेला फोटो म्हणजे आपले सर व दुसरा व्यक्तीचा फोटो न्यूज रूम मधला आहे. तो का ते बरोबर, तो माणूस पलीकडचा, तो न्यूज रूम मधले आहेत ते. आणि या दोन्ही फोटोच्या आधारे मला एक व्हिडिओ बनवून द्या. त्या व्हिडिओमध्ये सूट घातलेली व्यक्ती नंबर 1 ची इकडची, ती व्यक्ती बातम्या देत आहे व बातम्या देत देत न्यूज रूम मध्ये इकडं आणि तिकडं फिरत आहे, म्हणजे चलत चलत बातम्या देत आहे. आणि सर्व व्हिडिओ 8 सेकंदाचा बनवा. चेहरा आहे असाच ठेवा आणि या सर्व मजकुराचे इंग्लिशमध्ये भाषांतर करून द्या. म्हणजे आपण इंग्लिशमध्ये प्रॉन्ट बनवून घेतला. तो प्रॉन्ट मी आता कॉपी करतोय. शेवटचे 5 मिनिटात होऊन जातं हे बघा इकडं. मी हे प्रॉन्ट टाईप केला मराठीमध्ये की मला असे 2 फोटो आहेत आणि हे आता सांगितल्याप्रमाणे त्या प्रॉन्टला मी कुठे घेऊन गेलो ChatGPT मध्ये आणि त्या ChatGPT मध्ये जाऊन सांगितलं की मला ह्याचं इंग्लिश भाषांतर करून द्या, का तर जेमिनीला इंग्लिश समजत नाही, मराठी समजत नाही. ठीक आहे, मग मी तर ट्रान्सलेशन केलं सोप्या पद्धतीमध्ये, माझ्या मातृभाषेत सांगितलं. त्यांनी मला इंग्लिशमध्ये एक चांगला असा प्रॉन्ट तयार करून दिला. हे द्यायला लागलाय प्रॉन्ट तयार करून. आला हा आपला प्रॉन्ट आला. मी या प्रॉन्टला कॉपी केलं. परत मी कुठं गेलो फ्लो मध्ये, ज्या ठिकाणी मी 2 फोटो टाकलेत, एक सरांचा आणि एक इकडं. आता ह्याच्यामध्ये कसं होईल माहितीये का, थोडाफार म्हणजे काहीतरी थोडंफार राहील, म्हणजे चेहरा थोडा मॅच व्हायचा नाही किंवा काय, कारण ह्याला बऱ्याच वेळा ट्राय केल्यावर आणि कमांड दिल्यानंतर किंवा प्रॉन्ट केल्यानंतरच ते ॲक्युरेट येते. पण आपण प्रयत्न करू, येईल. तर मग इथं मी काय करतोय, इथं ह्यांना कमांड द्यायला लागलोय. दिली कमांड मी आणि इथं व्हिडिओ मी 2 बनवतोय, म्हणजे 2 सॅम्पल यावे. आणि आपलं काहीतरी राहिलं होतं, कोण सांगितलंच नाही मला काय राहिलं ते. आपण कमांडच दिली नाही, डायरेक्टच इमेज दिले. हा आता आपण कमांड दिला, इथं 2 फोटो अपलोड लागलेत आणि आता फक्त रन केलं ना तर सर बातम्या देताना दिसतील आपल्याला. आता हे झालं एक पार्ट. ह्याच्यानंतर दुसरा पार्ट काय माहितीये का, की सरांना बोलायला लावायचं आपल्याला. सर आता इंग्लिशमध्येच बोलतील कुठल्या तरी विषयावर आणि त्याच्यानंतर आपल्याला सरांचं ते वॉइस सॅम्पल घ्यायचंय. ते आपण, मला असं वाटतं की ते नेक्स्ट लेक्चरला कधी आपल्याला भरपूर वेळ असेल ना त्यावेळेस करू. सॅम्पल घेतल्यावरती सरांच्या ॲक्युरेट आवाजामध्ये ते, आता फक्त सर असं वाटेल की सर डबिंग मध्ये बोलतात. साऊथचा पिक्चर नसतो का, ते आवाज बदललेला असतो बघा, तसं वाटेल. आता हे रन करतोय. हे वरी पर्सेंटेज दिसतंय, 8% झाले, 8% झाले. ठीक आहे, होईल. बरं, आता तुम्हाला आतापर्यंत मी जेवढं सांगितलं, कुणाला काय अडचण वाटली किंवा काय विचारायचंय तोपर्यंत हा व्हिडिओ होईलच आपला. हा विचारा. हा काहीच होऊ शकत नाही, कारण ते गाणं कोण बनवलंय, तुम्ही शब्द स्वतःचे. सिंगर कुठे आहे, सिंगर नाहीये, तो रोबोटिक आवाज आहे, एआयचा आवाज आहे. तुम्हाला मी माझं जाताना एक युट्यूबचं चॅनल लिंक एका ग्रुपमध्ये तुम्हाला पाठवून देईल, त्याची लिंक. त्या ह्याच्यावरती मी सगळे एआयनी बनवलेले व्हिडिओज आहेत, ज्या व्हिडिओवरती मी पैसे कमवतोय. जसं मॅडमनी प्रश्न विचारला की आपण ते करू शकतो का, तर हो करू शकतो, कॉपीराईट लागत नाही. तुम्ही तुमचं युट्यूबचं चॅनल चालू करा आणि पैसे कमवा. अजून कोणाला प्रश्न आहे, हा विचारा.
हो भेटू शकतो ना. तुम्हाला तुमच्या आवाजाचं पहिले सॅम्पल द्यायचंय. आता माझा आवाज, मला माझा आवाज आवडत नाही किंवा कुणालाच प्रत्येकाचा आवाज आवडत नसतो. आवडतो का आपल्याला आवाज? गाणं म्हणून दाखवा मग. नाही आवडत, बरोबर आहे. एक एक्झाम्पल दिले तुम्हाला. ज्यावेळेस माझा आवाज मी रेकॉर्ड करेल, इथं माझ्याकडे माईक आहे, मी माझा व्हिडिओ पूर्ण रेकॉर्ड करतोय, माझ्या आवाजाचं सॅम्पल ह्या माईक मधून त्या मोबाईल मध्ये चाललंय आणि रेकॉर्ड व्हायला लागलंय. ज्यावेळेस मी सॅम्पल देईल तर माझ्या आवाजामध्ये पण गाणं येईल, पण ते चांगलं वाटणार आहे का? नाही वाटणार. तुमचा प्रश्न बरोबर आहे, होऊ शकतं. दुसरं तुम्ही काय म्हटलं होतं? जेमिनी व्हॉइस सॅम्पल क्रिएट करण्यासाठी आपण जेमिनी वापरायची. व्हॉइस साठी जेमिनी जाता तुम्हाला एक व्हॉइस पण क्रिएट करून दाखवतो आम्ही. जेमिनी वापरायची आणि फोटोसाठी जेमिनी वापरायची, माहितीसाठी चॅट जीपीटी वापरायची, गाणं क्रिएट करायला AI सुनो AI नावाची वेबसाईट वापरायची, फोटो एडिट करायला कॅनवा नावाची. सगळं सांगतो तुम्हाला मी जाताना. माझा नंबर घ्या, तुम्हाला मी व्हॉट्सअपवरती सगळं एका ग्रुपला ऍड करा किंवा तुमच्या ग्रुपला ऍड करा, तुम्हाला मी सगळं माहिती राहतो. सर झालाय तुमचा व्हिडिओ. आता इथं 2 व्हिडिओ आलेत. एकात पूर्ण टोटल चायनीज मध्ये, ते तर आपला मॅच झाला नाही, पण दुसरा व्हिडिओ आलाय. त्या व्हिडिओ मध्ये सर थोडे थोडे दिसतायत का सर? थोडे थोडे दिसतंय. आता ह्याच्यामध्ये काय मिस्टेक आहेत सांगा? आपण स्टुडिओ कुठला दिला होता? ABPचा. आलाय कुठला? टाइम्स नावचा. हे कशामुळे होतंय? आपण इंग्लिशमध्ये व्यवस्थित प्रॉन्ट नाही देऊ नाही शकलो म्हणजे आपलं होतंय कधी कधी, पण 4, 5, 6 वेळेस प्रयत्न केला ना ऍक्युरेट येते. आता सरांचा चेहरा ह्यासोबत थोडा, म्हणजे मला वाटतं 50% मॅच झालाय सर. तुम्ही विचार करा, म्हणजे थोडा मॅच झालाय. त्यात त्यांनी ते मिशा वगैरे काढल्यात आणि हे थोड्या गोष्टी पण मॅच झालाय. हा, आता एक शेवटचं तुम्हाला व्हॉइस मॅडमने विचारलं होतं, एक व्हॉइस सॅम्पल तुम्हाला सांगतो आणि सरांची जी न्यूज होती का ती न्यूज आपण करू. ठीक आहे? त्याला ऑडिओचे आहे, त्याला एक 5 मिनिट लागतील फक्त. आहे ना 5 मिनिट वेळ? आपल्या महाविद्यालयामध्ये सोमवारपासून AI वरच जिल्हा उद्योग केंद्राचा कोर्स चालू होते 2 महिन्याचा. अनुसूचित जातीसाठी आहे सर. आणि तुम्हाला त्यासाठी ऍज अ गेस्ट म्हणून बोलणार आहे का? हो येईल. रेकमेंडेशन देणार आहे. येस. मॅडम तुमचं नाव घ्या आणि बोलवा, नाव वगैरे घ्या, संचा नंबर घ्या. ठीक आहे, शेवटचा पार्ट आता. सर बातमी काय द्यायची होती? तुम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये आला आणि विद्यार्थ्यांना अतिशय छान पद्धतीने सद्यस्थितीला सोशल AIचा वापर करून सोशल मीडियामध्ये चांगल्या गोष्टी कशा करू शकताय, ऍक्टिव्हिटीज म्हणा, जे काय असेल ते एज्युकेशन सेक्टरमध्ये फायनान्स मध्ये दाखवायचं. ओके, ऐका आता. सर्वांनी रेडिओ ऐकलाय? मागची मुलं आकाशवाणी ऐकली, आकाशवाणीचं धाराशिव केंद्र वगैरे ऐकले. त्याचं आपण एक शेवटचं बनवूया आणि स्टॉप करूया. मोजून 4-5 मिनिट लागतील फक्त. नमस्कार, आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. दुपारचे 12:49 झालेली आहेत. आज धाराशिव येथील ॲडव्हान्स कॉम्प्युटर कॉलेज या ठिकाणी इम्पॅक्ट ऑफ AI या विषयावर फॉर सोशल मीडिया वर्कशॉप आयोजित करण्यात आला होता. या वर्कशॉपसाठी समृद्धी मीडिया क्रिएशनचे मनोज घायाळ हे उपस्थित होते व त्यांनी विद्यार्थ्यांना AI, सोप्या शब्दात AI म्हणजे काय याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांचा त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आता मला हे लिहावं लागला. या कार्यक्रमासाठी श्री एखंडे सर तसेच प्राचार्य श्री टकले सर यांच्यासह ॲडव्हान्स कॉम्प्युटर कॉलेजमधील सर्व स्टाफ यांनी परिश्रम घेतले. ओके, ही झाली स्क्रिप्ट. आता बघा बातमी.
हे बघा, ही वाली वेबसाईट आहे गुगल AI स्टुडिओ. ह्याच्यामध्ये तुम्ही जे आवाज ऐकताय का, एसटी महामंडळाची अनाउन्समेंट असते, रेल्वेची अनाउन्समेंट असते, हे सगळे आवाज इथं बनतात. सगळे आवाज, मागचे लक्ष द्या, सगळे आवाज इकडे बनतात. आता ह्या वेबसाईट मध्ये आल्यावरती तुम्हाला इथं मॉडेल आहेत बघा. मॉडेल नंबर 1, याचं नाव आहे झिपर. या झिपरचं काय आवाज ऐका. Ready to build something awesome today? ऐकला आवाज? हिचा आवाज असा आहे. 2 नंबरला दुसरा मॉडेल आहे. Got a project in mind? What do you want to explore? हे इंग्लिश मध्ये बोलते, त्यांना आपण मराठी बोल लावणार आहे. कुठला घ्यायचा? Ready to make something amazing? हिचा घ्यायचा. ओके. आणि दुसरा एक आवाज आहे, त्यामध्ये आपल्याला पुरुष घ्यायचा कोणतरी. What kind of problem? What's a skill you'd like to develop? हा घ्यायचा. ओके. तर पहिलं आपलं असणार आहे की नमस्कार, आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. आलं टाईप झालं इथं. त्याच्यानंतर दुसरी ओळ असणार आहे की दुपारचे 12 वाजून दुसरी ओळ आली आहे. तिसरी ओळ घ्यायची आपल्याला. आज धाराशिव येथील ऍडव्हान्स कॉम्प्युटर कॉलेज या ठिकाणी या विषयावर वर्कशॉप आयोजित करण्यात आला होता. ही तिसरी लाईन आहे आपली. आता चौथी लाईन घ्यायची आहे या वर्कशॉपसाठी. हा बघा आता. तर मी सगळी प्रॉम्प्टिंग दिली आहे की 1 नंबरला कोण बोललं पाहिजे, 2 नंबरला कोण बोललं पाहिजे, 3 नंबरला कोण बोललं पाहिजे. आता हे तुमचं इथं जनरेट व्हायला चालू झालंय. हे बघा इथं. आणि इकडं तुमचं ही सगळी स्क्रिप्ट आहे. एक पर्सन काय बोलणार आहे, दुसरा पर्सन काय बोलणार आहे, हे सगळं आता हे अॅनालाइज करायला चालू आहे. आता काही सेकंदात तुम्हाला पूर्ण आवाज ऐकायला मिळणार आहे. आणि त्यात कसं एक आवाज पुरुषाचा, एक आवाज स्त्रीचा, अशा कॉम्बिनेशन मध्ये येणार आहे सगळं. आणि तुम्हाला ऐकताना पण चांगलं वाटेल आणि कळणार नाही की हे AI ने बनवलेलं आहे. आणि हेच आवाज तुम्हाला आकाशवाणीच्या रेडिओच्या जाहिरातीमध्ये ऐकायला मिळतात. हेच आवाज असतात ते. एसटीच्या अनाउन्समेंट पण. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. दुपारचे 12:49 झाले. आज धाराशिव येथील ॲडव्हान्स कम्प्युटर कॉलेज या ठिकाणी इम्पॅक्ट ऑफ AI फॉर सोशल मीडिया या विषयावर वर्कशॉप आयोजित करण्यात आला होता. या वर्कशॉपसाठी समृद्धी मीडिया क्रिएशनचे मनोज घायाळ हे उपस्थित होते व त्यांनी विद्यार्थ्यांना सोप्या शब्दात AI म्हणजे काय याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांचा त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमासाठी श्री एकखंडे सर तसेच प्राचार्य श्री टकले सर यांच्यासह ॲडव्हान्स कम्प्युटर कॉलेजमधील सर्व स्टाफ यांनी परिश्रम केले. कसं वाटलं? तर हे सगळं आपण AI वरती क्रिएट केलंय. आता हे पहिलंच लेक्चर होतं. ज्यावेळेस कधी सर मला आमंत्रित करतील त्यावेळेस तुम्हाला मी पुढच्या वेळेस अजून एक्स्ट्रा सांगेल. माझी फक्त एक रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की जे मी आज तुम्हाला सांगितलं हे तुमच्या सरांनी फार चांगलं एक आयोजित केलं होतं, मला आमंत्रित केलं आणि तुम्हाला खरंच चांगलं शिकायला मिळालं. आता ह्यात तुमच्या फायद्याच्या सगळ्याच गोष्टी आल्यात. तर माझं अशी रिक्वेस्ट आहे तुम्हाला की मी आज जे तुम्हाला सांगितलं हे तुमच्या फायद्यातच आहे. कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला फ्युचरमध्ये खूप चांगला फायदा होणार आहे, खास करून मुलींना. कारण फक्त 1-2 वर्षांनी लग्न करून कुठंतरी खेड्यापाड्यात जाण्यापेक्षा आपण आपल्या पायावरती कसं उभं राहायचं एवढ्या जरी गोष्टी केल्यात तरी तुमचं खूप खूप मोठं तुम्हाला काय लाईफमध्ये अचिव्हमेंट मिळेल. आणि मुलांसाठी तुम्हाला तर प्लॅटफॉर्म आहेच, तुम्ही हे करू शकता इझिली. आणि तुमच्याकडे सगळ्यांकडे मोबाईल आहेत, रिचार्ज असतात, वायफाय अवेलेबल आहे सगळ्या ठिकाणी. ह्याला किती वेळ लागला आपल्याला करायला. आणि मी जाताना माझा नंबर शेअर करून जातोय. ज्यांना जे विचारायचे अडचणी असतील, कुठली तुम्हाला हे कसं केलं ते कसं केलं, तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करा, व्हॉट्सअपवर मेसेज करा. मी तुम्हाला सगळ्या गोष्टीवरती मार्गदर्शन करेन. आणि माझं इंस्टाग्रामवरती धाराशिव 2.0 नावाचं पेज आहे, फेसबुकवरती पण त्याच नावाने पेज आहे. तर ते त्याला फॉलो करा म्हणून सांगणार नाही, तुम्ही करणारच आहेत. पण त्या पेजवरती असे AIचे व्हिडिओज वगैरे येत असतात. आपण रेल्वेच्या कामाचे AI ने व्हिडिओ बनवलेले आहेत. तर ते बघितल्यावर तुम्हाला समजेल एका व्हिडिओसाठी 4-4, 5-5 हजार रुपये भेटतात आणि एक व्हिडिओ बनवायला हार्डली अर्धा तास लागतो. तर तुम्ही पण हे शिकून परत ह्या फील्डमध्ये जॉब करू शकताय पुढच्या 5-6 वर्षामध्ये. बेसिक आतापासून शिकायला चालू करा. ठीक आहे सर. सरांनी मला संधी दिली त्याबद्दल मी सरांचे आभार मानतो, एकंडे सरांचे आभार मानतो. आणि मला इथं येऊन आज हे कळालं की मला अजून एक चांगली गोष्ट
की आपल्या कॉलेजला एक मॅडम शिकवतात, त्या माझ्या क्लासमेटच आहेत, निशा मुळे मॅडम. तर त्या मला आज समजलं की त्या इथं आहेत शिकवायला. तर हे पण एक चांगली गोष्ट आहे, कारण मॅडमकडून पण तुम्हाला खूप नॉलेज येण्यासारखं आहे. आणि जे कंडे सर आहेत त्यांची माझी जवळपास 10 ते 12 वर्षापासून चांगला परिचय आहे. आणि त्या माध्यमातून सरांनी मला इथं आयोजित केलं, त्याबद्दल मी पुन्हा एकदा सरांचे आभार मानतो. धन्यवाद. बरं, तुम्ही काय करा. हा सर, हा बोला. हो हो, टाकतो. त्याचा प्रॉपर आम्ही व्हिडिओ सगळा शूट केलाय. अख्ख्या लेक्चरचा व्हिडिओ पण तुम्हाला देतो. आणि हो, लगेच